हरिओम. वरचंही दिसतंय सगळ्यांना बरोबर? हो. ओके. किती जणांनी तुमच्यापैकी आता परदेश प्रवास केलेला आहे? ओके. आणि परदेश प्रवास हा स्वतः किती जणांनी केलाय आणि टूर ग्रुप टूर बरोबर केसरी किंवा याच्या बरोबर असा केलेले? स्वतः केलेलं आहे. असं मला दिसलं की माझ्या स्वतःच्या अनुभव की स्वतः केलेलं असणं आणखी टूर बरोबर केलेलं असणं आणि खूप फरक पडू शकतो. कारण टूर बरोबर ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपल्याला काहीच करायचं नसतं. आपण फक्त आपल्या त्या घोळक्यामध्ये राहिलं की शेवटपर्यंत पोहोचतो आणि घरपर्यंत व्यवस्थित परत येतो. परंतु ज्यावेळेला आपण स्वतः करतो त्यावेळेला काय अडचणी येतात म्हणण्यापेक्षा आपण ज्यावेळेला करायला जातो कुठे त्या वेळेला कसं घडतं सगळं. तर आमच्या या सगळ्या घडण्याची जी काय सुरुवात आहे USA टूरची, मला वाटलं नव्हतं एका काळी की आपण USA टूरला USA वगैरे जाऊ. कारण USA म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग, भूलोकीचा स्वर्ग. त्यामुळे तिथे जाऊन येणं म्हणजे जसं आपल्याकडे म्हणायचं की काशीत जावे नित्य वदावे, म्हणत राहिलं की कधीतरी जायला होतं. त्यावेळी मनातल्या मनात जर का म्हणत राहिलं की USA एकदा तरी मला जायचं आहे तर ते आपलं म्हणणं चालू होतं. म्हणत राहिल्यामुळे ते पूर्ण झालं. आणि त्याच्यासाठीचा जो योग आला सगळा तो म्हणजे आमच्या मुलाच्या शिक्षणाच्या ह्याच्यातलं. त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात झाली या सगळ्याबद्दल माहिती व्हायला सुरुवात झाली तो MS करण्यासाठी. ज्यावेळेला तो अमेरिकेला जायला निघाला त्यावेळेला त्यांनी MS करायला जायचं ठरवलं. आणखीन तो जायला ज्यावेळेला निघाला त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा याच्याबद्दलची माहिती जमवायला सुरुवात झाली. आणि बाकी सगळी जी काय प्रोसेस आहे ती त्यांनी तशीच पूर्ण केली. परंतु नंतर मग आम्हाला ती सगळी प्रोसेस पुढे जाण्यासाठी म्हणून हे चालू ठेवायला लागलं. मुलांनी MS पूर्ण केलं आणि सर्वसाधारणपणाने असं होतं की आता माझ्या मित्रांपैकी रवी साठे शाळेपासूनचे 2-3 शाळेतले मित्र आलेले आहेत. MHS स्कूलमध्ये आम्ही बरोबर होतो त्या ह्याच्यातले. तर त्या मित्रांनी पण जाऊन आलेले आहेत. पण सर्वसाधारण सगळेजण जे जातात अमेरिकेला ते असं दिसतं की त्याने आपापल्या मुलं तिकडे गेल्यानंतर एक तर टुरिस्ट म्हणून जातो त्यावेळेला आपण घोळक्यामधनं जातो त्यामुळे फारसं काय नसतं. दुसरं जातात ते म्हणजे मुलं तिकडे गेलेली आहेत, त्यांचं शिक्षण झालं, त्यांनी तिकडे बसल्यानंतर मग 2-4 वर्षांनी जातो. तोपर्यंत त्यांच्याकडे गाडी आलेली असते. आणि गाडी आलेली असताना आपल्या गाडीतनं US मध्ये फिरणं आणि आपली गाडी नसताना US मध्ये फिरणं याने खूप मोठा फरक पडतो. तर हा जो काय फरक आहे तो आम्हाला त्याच्यामुळे अनुभवायला आला. तर त्या याच्याप्रमाणे मुलगा MS झाला. अचानक त्याला ताबडतोब जॉब पण लागला आणि तो शिफ्ट झाला. आणि तो शिफ्ट झाल्यावरती आम्ही कधीतरी असलं जाणार होतोच आम्ही. परंतु एवढ्या ताबडतोब त्याला जॉबला लागल्यानंतर 6 महिन्यातच जायला मिळेल असं वाटलं नव्हतं. फक्त असं होतं की सगळ्यात पहिल्यांदा US जायचं झालं तर ज्या काय फॉर्मॅलिटीज करायला लागतात त्या तर करून ठेवाव्या. त्याच्यामुळे आम्ही केलं. त्यामुळे हा जो काय सगळं प्रोजेक्ट आहे माझं जे काय सांगतोय ते ऍक्च्युली माझ्या डोक्यात नव्हतं असं प्रेझेंटेशन करण्याचं. मी लास्ट मुमेंटला अगदी शेवटचे 5-6 दिवस आमचे तिथे असताना माझ्या डोक्यात विचार आला की USA या शब्दाचा अर्थ काय. USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. दुसरं आलं माझ्याकडे की एकूण जे काही 15 दिवसात बघितलं होतं ते म्हणजे सगळ्या जगातल्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. त्यामुळे when you see USA you see all म्हणून USA. आणि मग मी ज्यावेळेला बनवायला लागलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अनसीन गोष्टीत मी जास्ती बघितल्या ज्याच्याकडे लोक नॉर्मली लक्ष देत नाहीत असं मला वाटतं. ज्या काही लोकांकडनं ऐकले ना फीडबॅक मिळाले ऐकले ते लोकांकडनं जे मिळाले ते जनरल गोष्टींबद्दलचे असतात. पण ज्या गोष्टी अमेरिकन सोसायटीमध्ये खूप प्रमाणात दिसतात त्या जर का आपल्याला आधीच माहिती असल्या तर बरं ना. अशा दृष्टीने म्हणून हे सगळं अरेंज केलं असं म्हणूया आपण. जी लोक परदेशात प्रवास करून आलेत त्यांना कदाचित या गोष्टी काही मी सांगतोय त्या फार मोठ्या नवीन नसतील. आम्ही पहिल्यांदाच परदेशात गेलेलो असल्यामुळे सगळंच आश्चर्य होतं आणि सगळंच नवीन होतं. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या तशाच आलेल्या. तर सुरुवात होते याची पासपोर्टपासून. ओके. हे सगळं प्रेझेंट करण्याचा आणखीन एक उद्देश होता की ह्याच्या पुढे ज्यांना कोणाला जायचं आहे आणि जाताना अमेरिकेचा प्रसाद सगळ्यांना देणारे अमेरिका वारीचा पंढरपूरच्या वारीचा प्रसाद असतो तसा अमेरिकेच्या वारीचा प्रसाद
सगळ्यात अर्थात अमेरिकन वारीचा प्रसाद म्हणजे काय? चॉकलेट. हा प्रसाद जो कोणी ग्रहण करेल त्याला अमेरिका वारी नक्की घडेल असा आशीर्वाद आहे. अशा आशीर्वादासह हा प्रसाद आहे. तर त्याच्यामुळे जर का अमेरिका वारी घडवायची झाली आणि आपल्याला करायची झाली तर मग त्याच्यात येणाऱ्या अडचणी काय ह्या पहिल्यापासून माहिती असल्या तर बरं पडतं. ज्यावेळेला आपण ज्यावेळेला जातो ना, आम्ही ज्यावेळेला जायचं ठरलं आणि त्यावेळेला लोकांनी फ्रॅगमेंटेड सूचना बऱ्याच केल्या. प्रत्येक जण आपापल्या गोष्टींनी समोर जे येतं ना तेवढ्या पुरतं बोलतं. सगळं सलग असं कोणी सांगू शकत नाही कारण आपल्याला वेळ नसतो तेवढा आणि तेवढा विचार करून कोणी बोलत नाही. त्यामुळे आमच्या रवीसाठीने बऱ्याच सूचना आम्हाला केल्या माझ्या मित्रांनी, आणखीन पण सगळ्यांनी केल्या. इंटरनेटवरती माहिती मिळाली पण अशी कंटिन्युअस माहिती नाही मिळाली की इथून निघण्याच्या तयारीपासून ते परत येईपर्यंत एक प्रोसेस वाईज संपूर्ण कसं घडतं आणि ते प्रेझेंट करणं हा जास्ती मोठा उद्देश आहे. आणि त्यातल्या येणाऱ्या अडचणी त्याच्यात काय कुठे अडतो तर त्या दृष्टीने त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा याची सुरुवात होते ती पासपोर्टपासून. कुठेही परदेशात प्रवासाला जायचं तर पासपोर्ट महत्वाचा आहे. त्यामुळे आता तुम्हाला ज्यांचं नसेल तरी पासपोर्ट तर काढायला हवाच आहे कारण पुढची ठरलेली आहे US वारी सगळ्यांची या प्रेझेंटेशन नंतर. ओके, पासपोर्ट काढणे काय फार मोठी गोष्ट नाहीये आणि भारतात तर ती बिलकुलच मोठी नाहीये. घरी बसून सुद्धा पासपोर्ट मिळू शकतो आपण कुठेही फारसं न जाताना. पासपोर्टच्या बाबतीत काही गमतीदार गोष्टी. पासपोर्टच्या बाबतीत असं आहे की ऑनलाईन होऊ शकतं, नाही त्याचे काय ही मिळते अपॉइंटमेंट ऑनलाईन घेणं, पण प्रत्यक्षात जायला लागतं तिथे. आम्ही त्यावेळेला उगीच 800 रुपये प्रत्येकी खर्च केले गरज नसताना. कारण आपल्याला एक नेहमी भीती असते की आपल्याला काय कळलं नाही तर एजंटला सांगितलेलं बरं. त्याप्रमाणे त्या एजंटला म्हणून 800 रुपये पर हेड एजंटला दिले. त्या एजंटनी केलं काय तर आमची फक्त ऑनलाईनची डेट फक्त घेऊन ठेवली, बाकी सगळे धावपळ तिथे आम्हीच केले. त्यामुळे कधी कधी एजंटचा खूप फायदा होतो आणि कधी कधी एजंटचा काही फायदा नसतो. पण हे ॲडव्हान्समध्ये आपल्याला कळत नाही आणि म्हणून गडबड होते. तर त्यातलं बाकी पासपोर्टसाठी माझ्यामध्ये एजंटची काय गरज असू नये. आपलं आपण सहजपणाने कारण सगळ्या ठिकाणी आपल्याला स्वतःलाच जायला लागतं. पासपोर्ट तर बहुतेक सगळ्यांचा असेलच. पासपोर्टच्या वेळेला एक गंमत झाली. तिथे लाईनीमध्ये आपली सगळी डॉक्युमेंट दाखवायला लागतात. त्या खिडकीवरती आम्ही उभे होतो. बऱ्याच 2-3 खिडक्या होत्या लाईनीत आणि बाजूला लाईनी होत्या सगळ्या आणि तिथे मी उभा होतो. मेसेजचं काम झालं. माझा पासपोर्टच्यासाठी फॉर्म तिथे दिला आणि फोटो घेतले त्या बाईंनी. आणखी एक चाललं होतं. बाजूच्या लाईनमध्ये एक फॅमिली होती उभी. एक 6-7 वर्षाचा मुलगा पण होता आणि तो असं मान वर करून करून सारखं पलीकडे काय चाललंय हे त्याची उत्सुकता होती लहान मुलांच्या प्रमाणे. आणि ती बाई प्रत्येक काही डॉक्युमेंट घेतलं की जर एक स्टॅम्प मारून टाकायची. तो सारखा आपला प्रत्येक स्टॅम्प लायचा मान वरती खालती आणि त्यांनी तेवढ्यात एक चान्स साधला. तिथला स्टॅम्प उचलून माझ्या याच्यावर मारून टाकला. माझा तो स्टॅम्प त्यांनी मारून टाकल्यावरती माझा फोटो डॅमेज होऊन गेला. माझा फॉर्म डॅमेज होऊन गेला. त्यांनी माझ्या पासपोर्टच्या फोटोवरती त्यांनी असा काही स्टॅम्प मारला की तो फोटो वापरणं शक्य नाही. नशिबाने 2 फोटो जास्त घेऊन गेलो होतो म्हणून वाचलो. त्यातून तो फॉर्मवरती पण फोटो स्टॅम्प मारला. त्यांनी फटफट 2 स्टॅम्प मारून टाकले त्या पर्यंत. त्याला भयंकर उत्सुकता हे सगळं काम कसं चालतं ते करण्याची. मग ताबडतोब धावत पळत जाऊन खालच्या एजंट असतात त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मग ते इंटरनेटवरती तेवढ्यात ते इंटरनेटला कनेक्टिव्हिटी नव्हती. बराच सगळा गोंधळ झाला परंतु त्यातनं मग बाहेर पडलो. त्यामुळे पासपोर्ट त्यावेळेला काढून झाला. मुलगा जाणार होता MS करण्यासाठी त्याच वेळेला सगळ्यांचे पासपोर्ट झाले. नंतर मग ज्यावेळेला त्याचं MS कम्प्लीट व्हायला आलं त्यावेळेला कुठच्याही देशात जायचं झालं तर त्या देशाची आपल्याला परवानगी लागते. तुम्ही आमच्याकडे आलात तरी चालेल अशी जी परवानगी असते त्याला व्हिसा असं म्हणतात. त्यामुळे ती व्हिसाची परवानगी त्या देशाकडनं आपल्याला मिळवायला लागते. आणि सगळ्यात कठीण गोष्ट आहे ती म्हणजे अमेरिकन व्हिसा. तर ह्या अमेरिकन व्हिसासाठी सगळ्यात महत्वाचं लागतं ते म्हणजे काय तर तुम्ही तिथे राहणार नाही जिथे त्यांना खात्री असायला लागते आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी द्यायला लागतात. या बाबतीत माझ्या डोक्यात होतं कारण हा पासपोर्टचा अनुभव असल्यामुळे की कशाला एजंटची काय जरूर आहे सगळ्या गोष्टी होतात ना. परंतु त्यावेळेचा जो अनुभव होता तो बायको म्हणेल नाही आपण एजंटकडनंच जाऊया. आणि ठाण्यामध्ये क्रॉसवर्ल्ड म्हणून जी हे आहेत सुनील घाणेकर म्हणून आहेत न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला त्यांची कन्सल्टन्सी घेतली
आणि त्यांची कन्सल्टन्सी घेतली म्हणून आम्हाला व्हिसा मिळाला, नाही तर मिळाला नसता. नॉर्मली आपल्याला व्हिसाच्या बद्दल, अमेरिकन व्हिसाबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती असतात किंवा ज्या काय उलटसुलट माहिती असतात. त्याच्यातलं एक माहिती असतं आपल्याला सर्वसाधारणपणे सगळ्यांना, ते म्हणजे कोणाला देतात नाही, कोणाला नाही देत. आज सकाळी त्याला घरी काय तो माणूस भांडून आलाय त्याच्यावरनं सकाळचे दिवसभरातले व्हिसा ठरतात, असं एक जनरल लोकांचं ओपिनियन असतं. ओके, त्या घाणेकरांची त्यांनी फार सुंदर आणि फार अप्रतिम सिस्टमॅटिकली समजावून सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की अमेरिका हा देश असा आहे की जो जगाच्या उलटा वागतो. जगात जे चाललंय ना त्याच्या विरुद्ध अमेरिकन सगळे चालणार. त्याच्यामुळे सगळ्या जगामध्ये सगळे व्हिसा हे नुसत्या डॉक्युमेंट्सवरती मिळतात आणि अमेरिकन व्हिसा हा इंटरव्ह्यूवरती मिळतो. ओके, त्यामुळे ओके, आता आपल्याला ज्यावेळेला आम्हाला ज्यावेळेला ह्याच्यासाठी अमेरिकन व्हिसासाठी जायचं होतं त्यावेळेस अपॉइंटमेंट त्यांनीच घेतली. तिथे सगळ्यात पहिली गोष्ट मी 2-3 खेपा घालायला लागतात. एक फिंगरप्रिंट्स, आणखीन आय रेटिना स्कॅनिंग, त्याच्यासाठी एक खेप झाली. नाही मॅन्डेटरीच आहे, पण ते जायला लागतं त्यासाठी आपल्याला. आपल्याला जायला लागतं त्यासाठी. तर तिथे गेल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण होते ती आधीच जर का माहिती असली तरी की आपल्याला तिथे आतमध्ये जाताना काही घेऊन जाता येत नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेर सोडून जायला लागतात. त्या बिल्डिंगमध्ये शिरताना सगळ्या गोष्टी बाहेर सोडून जायला लागतात. त्यामुळे ती व्यवस्था जर का आधीच करून गेलो, कारण आपण गेल्यानंतर आपल्यापणच जायला लागतं, तर मग पाकिट कुठे ठेवायचं, पर्स कुठे ठेवायची, मोबाईल पण नाही घेऊन जाऊन चालत. तो ठेवण्यासाठी एक बाहेर माणूस पण ठेवायला लागतो आपल्याला. किंवा टॅक्सी करून गेलो तर ड्रायव्हरच्या बरोबर ड्रायव्हर आपला असेल तर त्याच्याबरोबर घेऊन येणं. त्या प्रकाराने हे सगळं झालं. त्याच्यानंतर मग त्यांनी इथे इंटरव्ह्यू घेतला आमचा. आणि त्यांनी पहिल्यांदा मेसेजला प्रश्न विचारले, काय करता, कुठे बँकेत आहेत वगैरे वगैरे झालं. तिला काही प्रश्न नव्हता बँकेत असल्यामुळे. मला आणि तुम्ही काय करता, मी रिटायर्ड आहे. कुठून रिटायर झालात, नोसिल. व्हॉट्स नोसिल, नॅशनल ऑर्गॅनिक केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड. तुम्हाला व्हिसा मिळणार नाही. सांगून टाकलं तरी तुम्हाला व्हिसा मिळणार नाही. ज्या वेळेला तुम्ही व्हिसाच्या ऑफिसरनी तुम्हाला प्रश्न विचारल्यावर तुमच्या कुठच्याही प्रकारच्या तुमच्या काय कामाच्या याच्या स्वरूपामध्ये जर का कुठे काही केमिकल हा शब्द आला की त्याचा व्हिसा नाही म्हणून गेला बाहेर. त्यामुळे म्हटलं पण नाही म्हणे, आपण खोटं नाही बोलायचं, आपण खोटं बोलायचं नाही, पण केमिकल शब्दाला मग तुम्हाला त्याला फोडणी द्यायला पाहिजे, जरा त्याला वेगळा तडका द्यायला पाहिजे. त्यामुळे केमिकल नोसिलमधनं रिटायर झालो, ॲज अ मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन मधून रिटायर झालो असं तुम्ही सांगायला पाहिजे. बरं, पुढची गोष्ट त्यांनी आणखीन एक सांगितली की तुम्ही जाताय कशासाठी, राहायला जाताय का कशासाठी जाताय, तर आजूबाजूची जी ठिकाणं आहेत त्या भागातली त्या ठिकाणांची यादी पाठ पाहिजे आपल्याला. की तुम्ही कुठे जाणार, मग मी लॉस एंजल्सला जाणार, लास वेगासला जाणार, ईस्ट कोस्टची टूर करणार, या 4-5 गोष्टी तुम्हाला सांगताना आल्या पाहिजेत. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला खरंच जायचं आहे आणि परत यायचं आहे. तुम्ही बघण्यासाठी फिरण्यासाठी जर का टुरिस्ट म्हणून जाताय तर तो तुमचं इंटेन्शन जे आहे ते त्या ह्याच्यात तुमच्या ह्याच्यातनं दिसलं पाहिजे. त्याप्रमाणे सगळी तयारी झाली. मग इन्कम सगळ्या गोष्टी, भरपूर सगळ्या गोष्टी तयार केल्या. इन्कम तुमचं फॅमिली इन्कम हे पुन्हा याच्यामध्ये फॅमिली इन्कम म्हणून असतं, इंडिव्हिज्युअल नसतं. फॅमिली इन्कम हे 6 लाखापेक्षा जास्ती असलं तरच व्हिसा मिळतो नॉर्मली. आम्ही तो दाखवायला लागतो आपल्याला. त्यामुळे मग त्याची सगळी कागदपत्र, आपले टॅक्स रिटर्न्स, बँक पासबुक वगैरे वगैरे बरंच सगळं काय काय घेऊन गेलो. आणि हे सगळं आपल्या जवळ पाहिजे. यातलं 99% लोकांना काही लागत नाही आणि विचारलं पण जात नाही. पण तरी सगळेजण सांगतात की हे सगळं घेऊन जायचं का, लागत बिलकुल नाही. विचारलं तर म्हणून नाही, विचारत पण नाहीत. हे कशासाठी की ते आपल्या हातात आहे ना, तो कॉन्फिडन्स चेहऱ्यावरती येतो. आपल्या हातात हे सगळी डॉक्युमेंट्स आहेत आणि माझ्याकडे सगळी तयारी आहे, हा कधी येईल कॉन्फिडन्स तुमच्या हातात असली तर. नुसतंच आपलं हो किती असेल बाबा 4 लाख असेल असं तुम्ही म्हटलं की नाही व्हिसा मिळत. त्यामुळे आपली ही जी तयारी आहे ना, ही तयारी जी आहे ही चांगले जे एजंट्स असतात ते ही तयारी करून घेतात आणि म्हणून इथे त्याचा उपयोग होतो. त्यानंतर मग आम्ही पहिलं ते फिंगरप्रिंट्स आणि हे सगळं झाल्यावरती मग व्हिसाच्यासाठी गेलो. तिथे सकाळी पहिली 8ची अपॉइंटमेंट मिळाली, भरपूर पहिली लवकर.
लाईनीत गेलो, आतमध्ये गेलो आणि तुझं भयंकर स्ट्रिक्ट कारभार सगळं. पुढे 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 गेलो आणि मग बीकेसीला आमच्या पुढच्या माणसाला आणि ह्यांनी घाणेकरनी जे काय आम्हाला सांगितलं त्याचा प्रत्यय मला माझ्या पुढच्या 2 नंबर पुढच्या माणसाकडेच्या वेळेला आला. आम्ही लाईनीत उभे होतो आमच्या काउंटरच्या समोरच्या ह्याच्यात आणि तो जो माणूस होता तो बडोद्यावरनं आलेला होता, गुजरातची होता, बडोद्यावरनं आलेला होता. कुठे काम करा बरं. व्हिसाच्या इंटरव्ह्यूसाठी कोणतीही लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्यामुळे काही प्रश्न येत नाही. आपल्याला आपल्या भाषेतनं बोललं तर बरं. कारण हा ते इंटरप्रिटर असतोच तिथे, भेटो म्हणजे तो असतोच, फक्त आपण लँग्वेज टाकायला लागते कोणती आपली असते ती असली की मग आपोआपच पुढे ते प्रश्न आपल्याला समजतात. ओके, ह्या संपूर्ण दौऱ्यामध्ये माझ्या लक्षात काय आलं माहितीये, ह्या अमेरिकेच्या प्रवासाला जाताना इंग्लिशचा आपल्या काहीही उपयोग होत नाही. आपल्याला इंग्लिश येणं म्हणजे आपण अलिबागवरनं म्हणा, अलिबाग सुद्धा नाही, गडचिरोलीवरनं मुंबईत येण्यासारखं. ती भाषा पण कळत नाही, मराठी सुद्धा त्या लोकांना जशी कळत नाही, तशा प्रकारची परिस्थिती अमेरिकन इंग्लिश आणि आपली असते. त्यामुळे त्या व्हिसा ऑफिसरने आपल्याला प्रश्न विचारले तर तो प्रश्न समजेपर्यंतच आपला असा काय चेहरा होतो की तोपर्यंत नाहीचाच टाइम मारून टाकतो. त्यामुळे इंटरप्रिटर घेणं हे चांगलं असतंच आणि त्याप्रमाणे इंटरप्रिटरनी त्यांनी झालं विचारलं. त्या पुढच्या माणसाचा होता 2 ह्याच्या आधीचा जो माणूस, त्याला चौकशी त्याची चालू झाली, काय करतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आत्ता तुझा जॉब काय आहे. त्यांनी काहीतरी कुठच्या अल्कली केमिकल्स वगैरे अशा काहीतरी कुठच्या कंपनीत आहे म्हणून सांगितलं. त्याला बरेच काय काय प्रश्न विचारले आणि नाहीच स्टॅम्प मारून परत पाठवलं. याच्या मागचं एकच कारण की प्रिपरेशन नाही. आपल्या बाळू सुर्वेचा व्हिसा कॅन्सल रिजेक्ट झाला होता पहिल्या वेळेला. त्याच्या मागचं कारण तेच, तुम्ही काय काम करता, ते कुठे काम करता हे जर का त्यांना एस्टॅब्लिश झालं तुम्ही. आणि ओके, नंतर मग आमच्या पुढचा जो माणूस होता, दुसरा प्रश्न त्यांचा साधारण असतो की तुमचं इन्कम किती आहे. पण तुमच्या पेहरावावरनं समजतं ना या माणूस कोणत्या ह्याच्यातला आहे. पुढचा जो माणूस होता तो पोस्टमन म्हणून रिटायर झालेला होता. माझं इन्कम, तुमचं वर्षाचं इन्कम किती, तर 50,000. पण तरी त्याला व्हिसा दिला. याचं कारण त्या चेहराच सांगत होता की तो काय तिथे राहणार नाहीये. त्यांना भीती असते कोणती की तिथे कोणीतरी जाऊन तुम्ही गेलात की तिथले राहू नये, अनैतिक दृष्ट्या राहू नये. रेग्युलर काय म्हणतो ते व्हिसावरती पुढे पुढे वाढत जाणं राहणं वेगळं, पण असंच ऍब्स्कॉन्ड होऊन तिथल्या तिथे परागंदा होऊन राहणं होऊ नये याच्यासाठी म्हणून काळजी घेतलेली असते. आमची वेळ आली. कशासाठी जातोय, आमच्याकडे कारण होतं. तर कारण त्यावेळेला व्हिसा काढला, पटकन काढला, जायचं काय डोक्यात नव्हतं तरी काढला. याचं कारण तुम्हाला कोणीतरी बोलावलं हे एस्टॅब्लिश करायला लागतं. एक तर तुम्ही टुरिस्ट म्हणून केसरी घेण्यावर जात असाल तर काही प्रश्न नसतो, पण स्वतःच आता जात असाल तर तुम्हाला कोणीतरी बोलावलाय, तो तिकडे कोणतरी तुमच्या नात्यातलाच आहे, भलत्याचा अमक्याचा तमका नाहीये, कोणी चुलत पैकी कोणी नाहीये, तर आपल्या याच्यातलाच आहे हे एस्टॅब्लिश व्हायला लागतं. त्यांनी तुम्हाला बोलावलाय, मग तो कशासाठी तुम्ही जाताय. आमच्या एका मित्राच्या बाबतीत झालं होतं, पितळेच्याच ना, पितळेच्या तुषार पितळेच्या बाबतीत त्याला त्याच्या मुलीच्या ना डिलिव्हरीसाठी, मुलीच्या डिलिव्हरीसाठी त्या दोघांना जायचं होतं. त्याला व्हिसा मिळाला, त्याला व्हिसा मिळाला आणि बायकोला मिळाला नाही. कारण ही बाई डिलिव्हरीसाठी जाते तर ही जाऊन राहणार तिथे, तिकडचीच होऊन जाणार तिकडचीच ती. हा, त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही कशासाठी व्हिसा काढायला जाताय त्या कन्सल्टंट कडनं जर का तुम्ही ह्या माहिती काढून घेतली, त्यामुळे जरी डिलिव्हरीसाठी जाणारा असलो आपल्या नातवंडांच्या किंवा कोणाच्या तरी सुद्धा डिलिव्हरीसाठी जातोय म्हणून सांगायचं नसतं. कारण तुम्ही गेलात की 6 महिने 8 महिने वर्ष काय वाटेल तर तुम्ही तिथे राहाल, आणि एकदा तिथे नाहीसे आलात तर काय शोधून काढतील ते लोक तुम्हाला कसंही. पण जनरली ते प्रिकॉशन ह्या दृष्टीने घेतात त्या ह्याच्यात. तर मग आमची वेळ आली. त्यामुळे आमच्या मुलाचा हा जो होता त्याच्यामध्ये तर फार गोष्ट अशी महत्वाची आहे की त्यांच्याकडे फुल इन्फॉर्मेशन असते. तुमच्या नातवाचं नातीचं नाव पण ते सांगतात. नाही, ह्या गोष्टीत आहेत. इव्हन इनफॅक्ट आपण ज्यावेळेला इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेला मला तर असं वाटतं की त्यावेळेला आपल्या इथे काय आपले धंदे आहेत ना, ती पण सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे जमलेली असते. बॅकग्राऊंड चेक सगळी झालेली असते आपल्या इथल्या. त्या बाईने मला ज्यावेळेला आम्ही गेलो इंटरव्ह्यूसाठी, त्यामुळे याचं एक कॉन्व्होकेशन हे कारण होतं, युनिव्हर्सिटीकडनं आलेलं लेटर होतं आणि बाकी सगळ्या गोष्टी पण तयार होत्या. आणि त्या बाईने मला तोच प्रश्न विचारला जो ह्याने विचारला होता इथे, व्हॉट यू डुईंग. आय एम रिटायर्ड फ्रॉम वेअर.
नो सील, व्हॉट इज नो सील, सेम प्रश्न यांनी जसे सांगितले तसेच प्रश्न तिने विचारले. आणि केमिकल म्हटल्यावर तिचे डोळे एवढे मोठे झाले ना की आम्हाला आता नाहीचा टाइम लागला. पण ताबडतोब जे त्यांनी सांगितलेली उत्तर पुढची मी कम्प्लीट केली. आणि मुलगा काय करतो तर शिक्षण घेतोय, त्याचं आता MS कम्प्लीट होईल म्हटल्यावरती कधीच पुन्हा कधी जाणार, किती दिवस जाणार, या गोष्टी आम्ही तयार करून ठेवल्या त्या की कधी जाणार, किती दिवस, मग त्याचा कॉन्व्होकेशनच्या तारखा. त्यामुळे व्हिसा पटकन मिळाला. व्हिसा मिळाल्यानंतर सुद्धा खरं तर ताबडतोब जाण्याची काय नॉर्मली जात नाहीत कोणीच एवढ्या ताबडतोब. 6 महिने 1 वर्ष लागतं. नाही व्हिसा मिळाल्यानंतर मग व्हिसा तर 10 वर्षाचा मिळतो एकदम देतात त्यावेळेला. त्यानंतर एवढ्यात जाणार असं नव्हतं. परंतु असं झालं की एकदाच जायला हवंच ना, मुलगा तिकडे काय करतोय आणि कसा राहतोय, तो तिकडे राहतो म्हणजे आपण तो काय करतो हे आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय कुठच्याच आईला समाधान नाही वाटणार. त्याच्यामुळे जाणं तर भाग होतच. आणि तेवढ्यात असं झालं की त्याचे हे जे मित्र राहतात त्याचे ते सगळे एका अपार्टमेंटमध्ये 5-6 जण राहतात. प्रत्येकाची एक बेडरूम आहे. त्यामुळे आम्हाला जाऊन राहायला जागाच नाही खरं सांगायचं तर. बरं, माझ्या मिसेसची एक मैत्रीण गेली होती तिच्या मुलीकडे. त्यावेळेला ती नवरा बायको दोघेही गेले. त्या मुलीची आई मुलीबरोबर राहिली आणि मुलीचे वडील तिच्या मित्रांच्या अपार्टमेंटमध्ये दुसरीकडे राहिले. असं त्यांना 15 दिवस काढायला लागलं. पण प्रत्येकासाठी जागा हवी ना. आमच्यासाठी नेमका असा योग आला की या दिवाळीनंतर त्या मुलं जी होती तिथे त्याचे मित्र आहेत त्याच्यापैकी एक जण 1 महिन्यासाठी इकडे येणार होता. आणि म्हटलं अरे वा, हा चान्स साधून घेऊया आपण. आणि म्हणून मग आम्ही ते दिवाळीनंतरचं बुकिंग जूनमध्येच केलं. लवकर बुकिंग केल्यामुळे ऑफकोर्स फेअरमध्ये बराच फरक पडतो. त्याप्रमाणे बराच फरक पडला. ओके. हो, पण त्यावेळेला आम्हाला 1.5 लाखात 1.30 मध्ये जाऊन येऊन सगळं झालं. नाही, ओके, तिथे पण येतो ना. ती पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे सगळ्या याच्यामध्ये. ज्यावेळेला आपण मग एअर तिकीट काढायचं झालं, मग एअर तिकीटसाठी कंपन्या तर भरपूर आहेत. मग आपली हमारा बजाज तशी हमारा एअर इंडिया आहे तर आपल्या डोक्यात असू शकतं. परंतु व्हिसा ज्यावेळेला आपल्याला एअर तिकीट काढायचं असतं त्यावेळेला एअर ट्रॅव्हल बद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे थोडीशी. त्यावेळेला पुन्हा त्यांनीच गाईड केलं चांगलं. माझा मुलगा ज्यावेळेला गेला USA ला त्यावेळेला तो 2 स्टॉपनी गेला. गो टू द नेक्स्ट साईड. एकूण अंतर आहे 12,000 किलोमीटर. जास्तीत असेल थोडंफार, पण 12,000 किलोमीटरचं अंतर क्रॉस करून जायचं आहे. हे एका टप्प्यात जाणं कठीण असतं. त्याच्यामुळे काही ना काहीतरी मध्ये कुठेतरी हॉल्ट असतो. आणि नॉर्मली सगळेजण जे सिलेक्ट करतात ते म्हणजे एक हॉल्ट युरोपमध्ये आयदर लंडन किंवा म्युनिच किंवा अशा प्रकारच्या कुठच्या तरी फ्रँकफर्ट अशा ह्याच्यात कुठेतरी एक हॉल्ट तिथे. दुसरा हॉल्ट USA मध्ये ईस्ट कोस्टला. आणि तिसरा हॉल्ट म्हणजे मग तुमचं डेस्टिनेशन म्हणजे 2 स्टॉप असं होतं. मुलगा ज्यावेळेला गेला आता 2 स्टॉप मधली गडबड अशी असते की ज्यावेळेला तुम्ही 2 स्टॉपनी जातो त्यावेळेला पहिला स्टॉप युरोपला घेतला. दुसरा स्टॉप तुम्ही शिकागो किंवा न्यूयॉर्क जे पूर्व किनारपट्टीवरती आहे तिथे एक स्टॉप ज्यावेळेला घेतो त्यावेळेला तुमचं सगळं चेकिंग जे आहे तुम्ही आतमध्ये शिरण्याचं फिरताना ते सगळं त्या एअरपोर्टवरती होतं. म्हणजे काय की त्या एअरपोर्टवरती तुमच्या सगळ्या बॅगा काढायला लागतात. ज्या सांगतील त्या तुम्ही उघडायला पाहिजेत बॅगा. आणि जे काय तुमच्याकडे आहे ते सगळं दाखवून मग त्या ह्याच्यातनं तुम्ही बाहेर पडणार. बरं, पुन्हा मग असं होतं की एअर फ्लाईट तुमच्या कशा कनेक्टेड आहेत. नॉर्मली या पुढच्या फ्लाईट्सचा वेळा खूप थोडा असतो मधला 2 फ्लाईट मधला वेळ. त्यामुळे ते 3 तासात नाही झालं तर मग फ्लाईट चुकली म्हणजे मग झालं ना सगळा गोंधळ. म्हणून मुलाला पाठवताना आम्ही 1 स्टॉप फ्लाईटनी पाठवलं ब्रिटिश एअरवेजच्या. तिकीट भरपूर जास्ती होतं. इथून लंडन आणि लंडनवरनं डायरेक्ट फिनिक्स. त्यावेळी तो ॲरिझोनाला होता. डायरेक्ट फिनिक्सला तो गेला. त्यामुळे त्याला मध्ये कुठेही सामान काढायला लागलं नाही. सामान काढणं आणि ते चेक करणं वगैरे त्याची मध्ये कुठे असेल तर मग ते भरताना आपले दमछाक होते काढले जर का त्या लोकांनी. त्यामुळे त्याला तसं पाठवलं. आपल्याला सुद्धा जाताना त्यामुळे बरेच लोक ह्या 2 स्टॉपनी जातात. युरोपमध्ये एक आणखीन पुढचा एक. परंतु 2 स्टॉपमध्ये जर तिथे ईस्ट कोस्टला उतरल्यानंतर जे काही चेकअप आहे तिथे सगळ्याच इंटरनॅशनल फ्लाईट्स तिथे येत असल्यामुळे तिथे गर्दी भरपूर असते. आणि तुमच्या सगळ्या चेकिंगमध्ये याच्यामध्ये वेळ भरपूर जातो. आणि तो वेळ जर का घालवायचा नसेल आपल्याला
तर एक सोय हल्ली अवेलेबल झालेली आहे, ती आम्ही वापरली, ती म्हणजे एथिहाद एअरवेज. एथिहाद एअरवेजने जाताना त्यांचा एक स्टॉप अबुधाबीला असतो, पहिला स्टॉप, ती 2.5-3 तासाची फ्लाईट आहे. US इमिग्रेशनच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज अबुधाबीला पूर्ण होतात. ज्यावेळेस तुमची एकच फ्लाईट म्हणजे काय 100-200-500 माणसं आलेली असतात तेवढीच असतात. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या यायला गेल्यावर पुढे काही तुम्हाला कुठेही अडचण येत नाही कुठच्याही प्रकारची. फक्त याच्यामध्ये गडबड आणि वाईट गोष्ट असते ती म्हणजे पहिली फ्लाईट 2.5 तासाची झाली आणि त्याच्यानंतरची फ्लाईट 16 तासाची असते. खूप मोठी लांब जसं कंटाळा आणणारी फ्लाईट असते ती, नॉनस्टॉप फ्लाईट 16 तासाची. ओके, तर या प्रकारे आपण आता पुढे पोहोचले. त्यामुळे आम्ही 12,000 किलोमीटरचं अंतर जे आहे ते 2 स्टॉपमध्ये अशा प्रकारे करण्याचा आमचा प्लॅन ठरवला आणि त्याप्रमाणे दुबई मार्गे गेलो. आपल्याला नवीन माणसं, आम्हाला सुद्धा तेच झालं की नवीन माणसाला एअरपोर्टवरती आपण फक्त सोडायला गेलेलो असतो, टॅक्सी जाते तिथपर्यंतच गेलो, त्या पलीकडची आतली काही माहिती नसते. आणि काय म्हणतो आपल्याबरोबर कोणी जुना जाणता कोणी असण्याची शक्यता पण कमी असते बरेच वेळा. त्यामुळे आतमध्ये गेल्यावर जे गडबडायला होतं तर त्या ह्याच्यातले जे काही चेक्स आहेत ते सांगणं हा एक मला वाटलं होतं की ह्या गोष्टी आम्हाला कोणीच सांगितल्या नाही. बाकी बरंच काय काय सांगितलं, पण ह्या गोष्टी ज्या आधीच कळल्या असत्या ना तर थोडंसं डोक्याला शांतता लागली असती. त्यामुळे पहिल्यांदा पोहोचलो एअरपोर्ट, मुंबईचं एअरपोर्ट T2 टर्मिनल. तिथे सगळ्या सोयी तर आहेतच. आतमध्ये गेल्यावर ते सगळं सामान बिमान काढलं. मुंबईच्या एअरपोर्टला ट्रॉली तिथे समोर असतात. अमेरिकेतल्या एअरपोर्टवरती ट्रॉलीला $5 लागतात, आपल्या तिथे फुकट असतात. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आज जाताना सिक्युरिटी चेक, पहिला चेक होतो. आतमध्ये जाताना तुमचं सामान तुम्ही घेऊन जाता त्यावेळेस तुमच्याजवळ तुमचं तिकीट आणि तुमचा पासपोर्ट, तुमचं आयडेंटिफिकेशन हे सगळं व्यवस्थित असायला लागतं. बरेच वेळा लोक ते सगळं कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतात आणि मग सगळ्या तिथे धावपळ होऊन जाते. तिथून आतमध्ये गेल्यानंतर ताबडतोब जे पहिलं येतं ते म्हणजे त्या एअरलाईनचं चेक इन काउंटर्स असतात. ह्या चेक इन काउंटरवरती तुम्ही लाईनीत उभं राहिल्यानंतर तुमच्या बॅगांचं वजन केलं जातं, तुमचे पासपोर्ट आणखीन तुमचा व्हिसा तपासला जातो आणि प्रत्येक बॅगेचं वजन लावून त्या बॅगेला लेबल लावून ती बॅग तुमच्या डेस्टिनेशनसाठी पाठवायला पुढे ढकलली जाते. फक्त एक तुमच्याकडनं व्हर्बल ॲश्युरन्स घेतात की ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही लिहिलेल्या आहेत म्हणजे चाकू, सूत्र, सुऱ्या, वेळे, कात्री, बॉम्ब बिम वगैरे या गोष्टी काही तुमच्या सामानामध्ये नाही आहेत, एवढं कन्फर्म करून व्हर्बली कन्फर्मेशन घेऊन तुमच्याकडनं ते सामान मग आतमध्ये जातं. त्याप्रमाणे आमचं हे आतमध्ये गेलं. हँडबॅग हा प्रकार एक जो आहे तो थोडासा जर का आधीच आमचा खूप गोंधळ उडाला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ होता, कारण धडपणाने काहीच माहीत नाही. सगळ्यांचं एक माहिती होतं ते एवढंच माहिती होतं की 7 किलोपर्यंत अलाउड आहे, केबिन बॅगेज म्हणून 7 किलोपर्यंत अलाउड आहे. आणखीन काय चालू शकतं ते चालू शकत नाही. मला लॅपटॉप घेऊन जायचा होता, तो घेऊन जाऊ कसा नाही. आपलं व्हॅल्युएबल सामान हे जे काय आत्ता त्यांनी आपण जर म्हटलं की त्यांनी लेबल लावून टाकली, ते चेक इन मध्ये गेलं की ते विमानात डायरेक्ट जातं, तुमच्याशी त्याचा संबंध येत नाही. ह्या सगळ्या सामानासाठी आपल्याला सिक्युरिटी काय, या सगळ्या सामानासाठी बॅगांना जी लॉक्स असतात त्यांना TSA लॉक असं म्हणतात. TSA लॉक ही इंटरनॅशनली स्टँडर्डाइज केलेली लॉक्स आहेत की जी बाहेरनं फिरवताना तुम्ही नंबरने फिरवू शकता आणि उघडण्यासाठी पण नंबरच आहे, परंतु त्याची चावी ही एक युनिव्हर्सल मास्टर की त्याने कुठचंही लॉक उघडू शकतं. त्यामुळे तुम्ही काही सामानात जर का भरून नेलं आणि जर का तिथल्या डॉग स्क्वॉडला म्हणा किंवा कोणालाही काही संशय आला तर ते तुमचं सामान चेक करण्यासाठी बॅग उघडू शकतात. जर त्यांना बॅग उघडताना आली नाही, तुम्ही काही तुमचं लॉक लावलं, गोदरेजचं नेऊन लावलं आणि उघडताना आली नाही तर काय वाटेल ते कशी ते फाडतील बॅग. त्यामुळे तुमची बॅग डॅमेज होण्याची ते शक्यता असते बरीच. त्यामुळे आपल्याला एक जे लॉक आहे ते लॉक TSA लॉक असायला हवं. नाही तर मग जसं रवीसाठी सांगितलं आमच्या तसं की लॉक लावायचंच नाही, नाहीतरी ते उघडणारच आहेत ना ते लोक, नाहीतरी लॉक उघडणारच आहेत, मग ते काय लावून कशाला लॉक जाऊन जायचं आहे, जाऊ दे ना. पण आपल्याला सिक्युरिटी नाही वाटत, काय माहिती ती चेन अशीच उघडली तर.
हँडल करताना चेन उघडली आणि आतनं काही सामान बाहेर पडलं तर वगैरे वगैरे. त्याप्रमाणे आम्ही हे सगळं चेक इन वगैरे झालं. तिथे आम्हाला पुढच्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या. त्यांनी फक्त सांगितलं या बाजूने पुढे जा. हातात प्रत्येक बॅगला लावण्यासाठी एक एक टॅग दिला. त्यावेळेला लक्षात आलं म्हणजे त्यावेळेला की एका 7 किलोच्या बॅगच्या जोडीने 1 more बॅग यू कॅन कॅरी. मग ती लॅपटॉपची बॅग असेल की आपली लेडीज पर्स असेल वॉट एव्हर 1 more बॅग यू कॅन कॅरी. पण त्या सगळ्याचं मिळून वजन 7 किलो. जे काही तुम्ही घेऊन जाणार ते सगळ्याचं वजन मिळून 7 किलो. ते पाळलं तर मग काही प्रश्न येत नाही. हे सगळं आम्हाला काही तिथून पुढे गेल्यानंतर तर पुढे काय जायचं माहीत नव्हतं. म्हणून आम्ही बसलो होतो. तेवढे 2 गुजराती बायका आल्या. नॉर्मली गुजराती माणसंही बोलायला तत्पर असतातच. चान्स मिळाला की बोलायला सुरुवात करतात. त्यामुळे मिसेसनी त्यांना विचारलं ते आता काय म्हणे कसं काय करायचं. तर त्यांनी सांगितलं पुढे जायचं. पण पुढचा प्रश्न होता की सामानाचं काय. आपल्या केबिन बॅग मधलं आपल्या चेक इन बॅग मध्ये विमानात जे काय सामान लोड केलं आहे ते सगळं सामानाचं वगैरे काय कुछ नहीं होता है. सब लोग अच्छे इंडिया से बाहेर निघले ना तर सब लोग अच्छे. ती बाई तिच्या मुलीच्या काहीतरी डोहाळे जेवणासाठी किंवा त्या कार्यक्रमासाठी म्हणून ती चालली होती. दोघी विहिणी होत्या आणि त्या दोघी चालल्या होत्या. तिने असं सांगितलं हमारे बैग में सब चांदी का सामान बैग में डाला है चेक इन बैग में, उसको लॉक भी नहीं लगाया, कोई नहीं लेता है, सब लोग अच्छे. इंडिया छोडो ना तो सब लोग अच्छे. त्यामुळे फक्त आपल्याला इन्सिक्युअर वाटत असतं की आपलं सामान काय गेलं तर कोणी उचललं तर. शक्यतो काही वाटेल त्या गोष्टी ठेवू नाही येत त्या ह्याच्यात. शेवटी काय माणूस आहे. कोणाच्या माणसाची कशी बुद्धी फिरेल सांगता येत नाही. पण ती बाई म्हणते मी नेहमीच असं घेऊन फिरते. ओके. या सामानामध्ये काय न्यायचं आणि काय नाही याची बरीच मोठी यादी असते. आणि पर्टिक्युलरली अमेरिकेच्या बाबतीत ती यादी फार मोठी असते. डाळी चालत नाहीत, तांदूळ चालत नाहीत, अमुक चालत नाहीत, अमुक चालत नाही, मसाले चालत नाहीत वगैरे वगैरे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याला सल्ले देत असतो, त्याचं पॅकिंग करत असतो. परंतु माझ्या माहितीप्रमाणे फारच थोड्यांचं सामान ऍक्च्युली उघडून बघितलं. त्यामुळे आपण काही घेऊन गेलो तरी काय मोठा फारसा फरक पडत नाही. आपण ज्या काही गोष्टी नको त्या घेऊन जाऊ नये, पण असा काय फार मोठा त्यांनी फरक पडत नाही असं मला वाटतं. त्यामुळे हे सगळं घेऊन आम्ही गेलो. याच्यानंतर चेक इन काउंटरला बॅगा एकदा आपल्या आतमध्ये गेल्या आपल्या हातातलं सामान सुटलं. आता पुन्हा तिथे पुढे गेल्यावर प्रश्न पडला आम्हाला आता हे आपण घ्यायचं कुठे सामान. कारण अबुधाबीला इंटरनॅशनल अमेरिकन बॉर्डर सिक्युरिटीचं चेकिंग होणार. अमेरिकेला आता गेल्यावरती आपल्याला घेणार कुठे आपण सामान, आपल्या हातात लागणार कधी. परत मागे आलो. त्यानं परत विचारले मिळणार कुठे आमच्या ताब्यात. कारण माहिती काय होतं की अमेरिकेतल्या पहिल्या स्टॉपला तुम्हाला ज्या वेळेला बॉर्डर सिक्युरिटी चेक होतो त्यावेळेला ते सगळं तुमचं सामान उघडून बघायला दाखवायला सांगू शकतात. मग आता हा चेक होणार अबुधाबीला. अबुधाबीचा वेळ आमचा फक्त सगळा मिळून 2 तास 2 फ्लाईट मधला. मग हे सगळं सामान येणार पट्ट्यावरनं पुढे काढून घेणार तिथे जाणार हे सगळं आपल्याला होईल का नाही. त्यांनी सांगितलं तुमचं सामान आता डायरेक्ट सॅन फ्रान्सिस्कोला घ्यायचं. सगळ्यात महत्वाचं ते की अबुधाबी फ्लाईटमध्ये अबुधाबीच्या मार्गे गेल्यामुळे मधले जे काय US सिक्युरिटीचे जे चेक आहेत ना ते सगळे खूप सोपे होऊन गेले. कुठेच अडकायला लागलं नाही मध्ये त्या ह्याच्यात. सामानाची काही डोक्यात चिंताच नाही. हे सामान आहे ना ते डायरेक्ट तिथे जाऊन पोचणार. त्यामुळे पुढच्या काउंटरला नंतर मग गेलो. त्याच्यानंतर पुढच्या यायला जाताना सिक्युरिटी चेक. सिक्युरिटी चेक म्हणजे हा सिक्युरिटी चेक जो असतो याच्याबद्दल मला तसं कोणीच काही सांगितलं नव्हतं. हा सिक्युरिटी जो चेक असतो तो म्हणजे तुम्ही विमान हायजॅक करणार नाहीत ना याच्या हे इन्शुअर करण्यासाठीचा सिक्युरिटी चेक असतो की तुमच्या अंगावरती तुम्ही काय गोष्टी घेऊन जाताय का नाही. त्यामुळे ह्या सिक्युरिटी चेकमध्ये आपल्या अंगावरच्या सगळ्या गोष्टी काढून ठेवायला लागतात. फक्त बेअर कपडे आहेत अंगावरती तेवढेच, बाकी जे जे काय असतं ते सगळं तिथे त्या ट्रेमध्ये काढून ठेवायचं. जाम भीती वाटत होती. खिशातलं पैशाचं पाकिट पण त्यात ठेवलं. $500 होते त्याच्यात. क्रेडिट कार्ड होती, मोबाईल पण त्याच्यात ठेवला, कार्ड लॅपटॉप चालू करून ठेवायला लागतो. हे सगळं त्या ह्याच्यात ठेवलं. बायकोची पर्स पण सगळंच सामान आहे आणि सगळ्यांचं लाईनच चाललाय. अरे मिळेल का नाही आपलं पलीकडे गेल्यावरती. परंतु काही होत नाही कारण प्रत्येक जण जवळजवळ त्याच चिंतेत असतो. प्रत्येक जण जेव्हा दुसऱ्याचं कोणाच्या हातात घेण्याच्या भानगडीत नॉर्मली कोणी पडत नाही. या चेकमधनं बाहेर पडलं. त्यामुळे कमरेचा पट्टा, हातातल्या बांगड्या या गोष्टी आणि कुठच्याही प्रकारचं लिक्विड
या गोष्टी कमीत कमी म्हणजे या गोष्टी महत्वाच्या म्हणजे पाळायला हव्यात की ज्या आपल्याकडे असताच कामा नाहीत. ओके. हा, आणखीन एक गमतीदार गोष्ट, सगळ्यात हल्ली 2 प्रश्न तिथे विचारले सगळ्याच ठिकाणी जिथे त्या चेक होता त्यावेळेला. तो सॅमसंगचा कुठचा फोन गेलाय? S7 फोन नाहीये ना तुमचा? S7 फोन नाही ना? आणि दुसरं पॉवर बँक आहे का? पॉवर बँक असेल तर ती काढून इथे ठेवा, बॅग मध्ये नाही पाहिजे, ती ह्यायचे पाहिजे, त्या स्कॅनिंग बंद जाईल त्या ह्याच्यातनं पॉवर बँक पाहिजे. त्याच्या 2 गुजराती बायका भेटल्या, त्यांना विचारलं तुमको क्या पूछा, या पहिल्या चेक इन लगेच चेक इन केलं त्यावेळेला. नाही, उसने पूछा तुम्हारे पास बैंक का कुछ है क्या? हमने बोला बैंक का कुछ नहीं है. त्या बाईने विचारलं तर पॉवर बँक आहे का? हमने बोला बैंक का इधर कुछ नहीं है, बैंक का तो हम सब घर में रखे हैं. थोडी अशी गमतीदार गोष्टी होत पुढे पुढे आम्ही पोहोचलो. त्यामुळे पॉवर बँक हा इश्यू असतो. पॉवर बँक आपल्या चेक इन मध्ये जाता कामा नाही, आपल्या जवळ असते ती काढून ठेवायला लागते. आणि ह्या काउंटर नंतर मग पुढच्या काउंटरला गेलो ते म्हणजे आपण भारत सोडताना आपण भारत सोडलाय याचा स्टॅम्प मारण्यासाठी. तिथे पण काही फार मोठं नव्हतं, एकदा तुमचा फक्त फोटो काढून घेतला आणि काय एक फॉर्म भरून घेतला होता कशासाठी जातोय कुठे जातोय वगैरे. आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन थांबलो. ते याच्यानंतर मात्र एअरपोर्ट केवढा मोठा आहे त्याचा अंदाज आला. किती चालतोय 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 चालतोय, फ्लाईटच्या गेट पर्यंत पोहोचायला कितीतरी वेळ लागला. मध्ये मध्ये चालणारे ते पट्टे आहेत, त्या पट्ट्यांवरनं जाऊन वगैरे पोचलं. तिथे जाऊन आम्ही जवळजवळ 2 तास आधी पोचलो, कारण लफडं नको उगीच. त्याच्यामुळे भरपूर आधी, कारण घरात 2घच जण, इथे थांबून तरी काय करायचं, इथे थांबून पण थांबूनच राहायचं, पण त्यापेक्षा तिथे जाऊन थांबूया ना. त्यामुळे जवळजवळ 2 तास आधी फ्लाईट वेटवरती तिथे जाऊन पोचलो. मधल्या काळात ह्या लोकांनी खाण्यापिण्याचे पदार्थ काही बॅगेत नकोत, त्यामुळे पाण्याची बाटली आणि सगळं काय काढून टाकलं होतं. लोकांनी सांगितलं होतं की खाण्याचे पदार्थ घेऊन जायचे नाहीत, त्यामुळे बिस्किट वगैरे पण काय ठेवलं. 2 तास तिथे बसल्यावर लागली भूक, आणि मग काय ते जे काय आहे त्या हिशोबाने त्या रेटने तिथल्या त्या गोष्टी खरेदी करायला लागले, त्याला काही इलाज नाही. आणि मग असं वाटायला लागलं की अरे ही काय फ्लाईट रिकामी चालली की काय, आपण 2घच बहुतेक. पण बराच वेळ कोणी आलं नाही, पण शेवटच्या थोड्या वेळात सगळ्या पटपट बऱ्याच गोष्टी भरत गेल्या. कुठे? नाही, तिथे नाही खाल्ला. ओके, बरं बरं बरं. ओके. ज्यांनी कोणी प्रवास नाही केला त्यावेळेस आपल्याला मोठा प्रश्न उठतो, गेट बीट म्हणजे काय, टर्मिनल गेट वगैरे वगैरे. गेट म्हणजे काय माहितीये का? आपल्या गेट म्हणजे तिथे जे दिसतं त्याच्यातनं म्हणजे तो म्हणजे आपल्या रेल्वेचा प्लॅटफॉर्म नाही, बोटीचा धक्का. जेटी जशी असते ना की जेटीच्या बाजूला येऊन बोट लागते आणि मग बोटीत आपण चढतो, तसा तो धक्का असतो. ती एवढी गेट्स आहे. ज्यावेळेला आपण म्हणतो की 58 नंबरच्या गेटला जायचं आहे, याचा अर्थ 58 ठिकाणी विमानं लागण्याची सोय असते, त्यातल्या 58 याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. त्यामुळे खूप अँझायटी असते की गेट एवढं गेट, अमुक गेट अमुक गेट. ऍक्च्युली तो धक्का असतो. तिथून मग ज्यावेळेला पुढच्या यायला गेलो, वेळ झाल्यानंतर 1 तास आधी चेक इन आतमध्ये विमानात गेलो. विमान जे होतं आमचं, आम्ही ज्या याने गेलो ते अतिशय सुंदर विमान होतं. A300 लिहिलेलं, ऍक्च्युली ते A380 होतं, एअरबस A380. याची कपॅसिटी 550 पॅसेंजरची कपॅसिटी, तिन्ही क्लास मिळून, बिझनेस क्लास, फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लास. पण जर का सगळे इकॉनॉमी क्लासच्या त्यांनी सीट्स बसवल्या तर 950 जण घेऊन जाऊ शकतो. एवढं आवड हवी विमान आहे ते. टूर 2 मजली, एकावरती 1 2 मजले असलेलं विमान. आणि हे जे काय विमान आहे त्याच्यामध्ये एवढ्या सोयी अतिशय उत्तम आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 2 विमानांमधला फरक जाणवला की याच्यामधल्या सीट्स खूप कम्फर्टेबल होत्या, त्यामुळे चांगल्यापैकी प्रवासात होतं. एथियड मध्ये असेल, मला माहित नाही बाकीच्या एअरलाईन्सना काय असतं ते. मुलगा माझा आता मध्ये गेल्या वर्षी येऊन गेला, त्यावेळी तो येताना त्याने एक नेक पिलो आणली, मध्ये विकत घेतले नेक पिलो त्यांनी कुठच्या तरी एअरपोर्टवरती, कारण ती सीटची पोझिशन आपल्या हाईटला ऍडजस्ट होत नाही. त्याच्यामुळे एथियडच्या फ्लाईटला प्रत्येक वेळेला तुम्हाला नेक पिलो त्याच्यात मिळते, त्यामुळे ती आणखीन वेगळी घेऊन जायला लागत नाही. ती जी देतात ती एवढी परफेक्ट असते की ती मानेत घातली की व्यवस्थित मानेला सपोर्ट आणि हे सगळा मिळतो. त्याच्या जोडीला इयरफोन्स
प्रत्येक टीव्हीच्या प्रत्येक सीटच्या समोर टीव्ही. त्यामुळे जो काय वेळ आहे त्या ह्याच्यात गेम्स खेळायला आणखी बरेच ई बॉक्स म्हणून त्यांचं एक कॉन्फिगरेशन आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. आणि अशा प्रकाराने सगळी आपल्या लोकांना एक वाईट सवय असते असं दिसलंच. मुलगा माझा म्हणालच होता की आतमध्ये विमानात चढल्यावर जिथे मिळेल तिथे वरती सामान ढकलून देतात. खरी तर प्रत्येक सीटसाठी 7-7 किलोच्या बॅगसाठी प्रत्येक सीटसाठी जागा ठेवलेली असते. बरोबर तुमचं राहणार राहील. लोक सगळ्या गोष्टी कुठे मिळेल तिथे घुसवतात आणि मग तो सगळा गोंधळ उडतो. प्रत्येकाला जागा मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या याच्यावरती त्या ठिकाणी जर का टाकलं ना तर काहीच अडचणी येत नाहीत. आणि मग त्याच्यानंतर फ्लाईट सुरुवात झाली. आधी काय आपल्या डोमेस्टिक फ्लाईट्समधनं वगैरे जे काय गेलो होतो त्या ह्याच्यातनं एकूण मिळालेल्या वाटेतल्या अन्नाची चव जी काय होती ना अशी की बाबा नाही दिलं तरी चालेल मला, अशा आतापर्यंत सगळ्या ठिकाणचे जनरली अनुभव होते की तो फ्रूट ज्यूस म्हणजे तो नको कुठून आणलाय असं वाटायचं. पण ह्याची सगळ्याची खानपान सेवा अतिशय उत्तम होती. त्यामुळे गेल्यावर पहिल्यांदा एकदा खायला घातलं त्यांनी. मग ज्यूस आणखी या सगळ्या गोष्टी सतत चालू होत्या. आणि साधारण 2.5-3 तासानंतर 2.5 तासाच्या फ्लाईट नंतर अबुधाबी इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरलो. तिथे पुन्हा असेच भरपूर धक्के विमानं लागण्याचे. आणि तिथे गेल्यानंतर मग पुढचं आता पुढे काय करायचं, कारण आता भारतातनं तर बाहेर पडलो आणि नवीन ठिकाणी गेल्यावर लँग्वेज हा मोठा प्रॉब्लेम होतो. आपण काय बोलतोय त्यांना कळत नाही. आपल्या इंग्लिश असून येत असून काही उपयोग होत नाही. येत आणि समजून येत असून इंग्लिश काही उपयोग होत नाही. कारण ते ॲक्सेंट्स ते जे उच्चार असतात ते एवढे वेगळे असतात ते समजायला थोडं ॲडजस्ट व्हायला 1-2 महिने जातात त्या ह्याच्यामध्ये. ह्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर त्या इथिएटचीच माणसं होती, त्यांनी डायरेक्ट केलं की कुठे कुठच्या काय गोष्टींसाठी जायचं. त्याच्याप्रमाणे अबुधाबी इंटरनॅशनल अतिशय सगळेच एअरपोर्ट असतात, चांगलेच असतात सगळे. तिथे ह्याच्यात गेलं. सगळ्या ठिकाणी मला एक जाणवलं की सगळ्या पुढच्या एअरपोर्ट्सवरती अतिशय स्वच्छता होती. वॉशरूम आणि या सगळ्याची अतिशय स्वच्छता, टापटीप नेटकेपणा आणखी स्वच्छता सगळीकडे. त्याच्यानंतर मग गेलो पुढचं. आता आलं आता हे सगळ्यात मुख्य ठिकाण. इथून हाकलून परत हाकलवू शकतात आपल्याला. या ठिकाणी जेव्हा तुम्ही US बॉर्डर सिक्युरिटी चेकसाठी तुम्ही जाता आणि तुमचं जर का तुमची डॉक्युमेंट्स म्हणा किंवा तुमच्या काही गोष्टी ह्या वाटल्या इलिगल, जर का काही कारणासाठी जातोय असं वाटलं तर या इथून तुम्हाला परत पाठवू शकतात तुमचं तिकीट असलं तरी सुद्धा. त्यामुळे मग या ठिकाणी सगळ्या पुन्हा तेच प्रश्नांची सगळी तयारी डोक्यात ठेवलेली होती, परंतु काहीच प्रश्न नाही विचारले. गर्दी पण फार नव्हती. त्यामुळे अक्षरशः 1-2 मिनिटातच झालं. आपल्या सज्जन स्वभाव, सज्जन काय वृत्ती, त्यामुळे त्या बाईने तिथल्या प्रश्न विचारला, हाऊ मेनी डॉलर्स यू हॅव, हाऊ मेनी डॉलर्स यू आर कॅरिंग. माझ्या पटकन तोंडात आलं 731. ती एवढी हाकली लगेच टॅप मारून पाठवून दिलं. एवढं बरोबर सांगणारा माणूस काही भानगडी करू शकणार नाही. त्याच्यामुळे ते मग तिथून बाहेर पडलं. इथून बाहेर पडल्यानंतर पहिला टप्पा पार पडला. एक झालं, इथे दुसऱ्या याला बाहेर पडलो. इथे बऱ्याच लोकांना कधी खूप वेळ रगडवून ठेवतात. मग आतमध्ये दुसऱ्या चेकिंगसाठी आतल्या रूममध्ये घेऊन जातात. आणि काय होतं, सर्वसाधारणपणे फॅमिली बरोबर असेल आणि आपले चेहरे समजतात. या लोकांची नजर एवढी असते की चेहऱ्यावरच समजतं की कोण माणूस कशा प्रकारचा असू शकेल. मग याच्यातनं फार पटकन त्या मनाने बाहेर पडलो. आणि जे काय कराल तिकडे 1-1.5 तास जो वेळ गेला असता त्या मनाने इथे आम्ही अक्षरशः 20-25 मिनिटामध्ये जिथलं काम आटपून पुढच्या मार्गाला लागलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅगेज आमच्या जवळ नव्हतं. त्यामुळे आता इथे बॅग घ्यायची, मग ती उघडून दाखवली तर ती परत भरायची आणि अशा सगळ्या गोष्टी काहीच करायच्या नव्हत्या. त्या घेऊन तसंच पुढे गेलो. त्याच्यानंतर परत आला पुन्हा एकदा सिक्युरिटी चेक पुढच्या विमानात बसण्यापूर्वी. ह्या ठिकाणी मात्र चेक जो होता तो जास्ती स्ट्रिक्ट होता. पहिल्याला त्यांनी आम्ही सांगितलं होतं सगळं काढून ठेवा, पण नाही काढलं तरी चाललं होतं. या ठिकाणी म्हटलं काय तसंच असणार ना. त्यामुळे मी अंगावर जॅकेट तसंच होतं. त्यांनी पट्टा होता माझ्या कमरेला तसाच. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं पट्टा काढून घे, पट्टा ठेवला. परत गेलो, जॅकेट काढून घे, परत गेलो, बूट काढून घे. प्रत्येक गोष्टी त्यांनी परत मागे जा, पुन्हा लाईन लाव, पुन्हा आतमध्ये ये. आणि मग तुम्ही जाताना हातमध्ये हात वरती करा, त्यावेळेस कुठेही काही असता कामा नाही. आणि ते स्कॅन करून ब्रिसेसच्या बॅगेत पर्समध्ये एक पाण्याची बाटली, नॉट अलाउड.
यू ड्रिंक अँड गो बॅक. ते पाणी प्यायचं आणि परत लाईनीत उभं राहायचं आणि मग स्कॅनर मधनं जायचं. हा, त्याने ती बाटली मग तशीच टाकून दिली. पण ह्या चेकमधनं पण मग बाहेर पडलो आणि पुढच्या फ्लाईट गेटला जाऊन थांबलो. अबुधाबी एअरपोर्टला बऱ्याच वेळासाठी वायफाय सेवा, फ्री वायफाय होती. त्याच्यामुळे मग मुलाला कॉन्टॅक्ट करून आम्ही आपल्या इथपर्यंत आलो हे त्याला कळवताना आलं. इथे पुन्हा असंच हातात काहीच नाही आणि भूक लागलेली, रात्रीची वेळ, 2-3 तास. आणि एक तर त्या अबुधाबी एअरपोर्टला हे सगळं प्रकरण जे काय करायचं ते चालायला भरपूर लागलं होतं. ह्या सगळ्या प्रवासांमध्ये गुडघे आणखी पाय मात्र मजबूत असायला लागतात, भयंकर चालायला लागतं आणि त्या थोड्या वेळात ती रेस कम्प्लीट करायची असते. त्याच्यामुळे पाय आणखी गुडघे चांगल्यापैकी असायला लागतात. या सगळ्याच्यात वाट बघत बसलो. मग तो भूक लागली, काय करायचं. बायको जाऊन तिथल्या एका दुकानात जाऊन आली. मफिन $5. पाण्याची बाटली येतं, आता पाणी पाहिजे ना ते खाल्ल्यावर, जे पाण्याची बाटली आणायला गेलो त्याला पुन्हा $5. ते काय आहे, त्याला काय इलाज नाही तिथे, जसं असतं तसं. आणि मग पुढच्या फ्लाईटला बसलो. ह्या फ्लाईटला आमची रात्रीच्याच वेळेला बसलो, त्यामुळे तसा काही आम्हाला फारसा मोठा त्रास नाही झाला. रात्री 2:30ची फ्लाईट होती आणि तिकडे सकाळी 7ला पोचलो, त्यामुळे आम्हाला तसा काय फार मोठा त्रास झाला नाही. थोडंसं जे काय होतं त्याच्यात जो काय वेळ होता त्यात थोडं इकडे तिकडे करून झोप थोडी मिळाली, 1-2 तासाची 3 तासाची काहीतरी झोप मिळाली असेल. परंतु ह्या 16 तासाच्या फ्लाईटमध्ये अक्षरशः दर 2 तासाला काहीतरी खायला नाही तर प्यायला घालत होते. लिटरली दर 2-2 तासांनी काहीतरी खानपान चालूच होतं. इव्हन अदरवाईज सुद्धा तुम्हाला जर का लागलं आणि वाटलं तर ज्यूस बीस आणि हे तुम्हाला किती वेळा मिळू शकतो. जेवण पण बऱ्यापैकी होतं. सगळे प्रॉब्लेम चालू झाला तो इथे. टॉयलेट आपल्याला परवडत नाही तो, त्यामुळे वरनं आतमध्ये जात आहे पण पुढे जायची इच्छा होत नाही त्या टॉयलेटच्या आकारामुळे. आणखी नाही, पण टॉयलेट विमानातलं टॉयलेट खूप लहान असतं, फारच लहान असतं. आणि आपली सवय पाण्याची आणि पाणी नाही, त्याच्यामुळे आपोआपच त्याचाच परिणाम बहुतेक माझ्या पोटावर झाला. आणि जे काही थोडेसा त्रास मला एक दिवस झाला तो सगळ्या त्याच्यातनं झाला. विमानामध्ये थंडी बऱ्यापैकी असत होती. हे जे काय ही जी काय आपली इंटरनॅशनल फ्लाईट्स आहेत, आपल्या इथली फ्लाईट्स आहेत, ती जी जातात ती प्रचंड उंचीवरनं जातात. एक जनरल नॉलेज म्हणून 40,000 फूट उंचीवरनं विमान जातं. असं मनात विचार करतो 40,000 फूट उंचीवरती आहोत आणि काय झालं तर झालं तर असा विचार आला मनात आणि डोळे मिठूनच घेतले. काय झालं तर झालं, आता ते काय होईल ते. 40,000 फूट उंचीवरनं जाणारं विमान, विमानाचा वेग हा 950 किलोमीटर तासाला. पण आतमध्ये काहीच जाणवत नाही कारण आपण विमानातच असतो, त्याच्यामुळे काहीच जाणवत नाही. थोडाफार आवाजाचा वगैरे त्रास असतो, परंतु त्यासाठी डोळ्यावरती लावायला पट्टी, कानात घालायला हे, आणि रात्रभर हवायचं असेल तर सिनेमा बघायला आणखी भरपूर काही एंटरटेनमेंटची सगळी सोय होती. प्रत्येक विमानामध्ये हे जे काय त्याचा जो डिस्प्ले असतो त्याच्यामध्ये आपल्या फ्लाईटचा मॅप दिसतो की आता किती पोहोचलो, आता पुढचं. सगळ्यात मोठा त्रास काय माहिती का, आता मध्ये स्टेशन नसतं लागणार कोणतं. 16 तासात कोणतंही स्टेशन नाही लागणार आपल्याला. जरा पाय मोकळे करून आलो, कर्जतला वडापाव खाऊन आलो, या गोष्टी काही तिथे शक्य नाही. आणि आमच्या विमानामध्ये या 16 तासाच्या फ्लाईटच्या विमानामध्ये एक पोरग होतं, ते जवळजवळ 12 तास रडलं. त्याला तो काय नाही, त्याला त्रास होत असेल, अर्थात लहान होतं, 2-3 वर्ष. त्याला सगळ्यात त्रास कुठून सुरू झाला माहितीये का, विमान टेक ऑफ घेताना जो पट्टा बांधायला सांगितला ना त्या पट्ट्यात बांधल्याबरोबर त्याचं डोकं फिरलं. काही वेळ गेल्यानंतर आपल्या सहज बोललं जातं की मुला रडायला लागल्यावर काय जरा बाहेर फिरवून आण. बायको म्हणते त्याला फिरवून आणा जरा. म्हटलं फिरवून काय आणणार, 40,000 फूट उंचीवर होता पण. त्यामुळे पोरं जर का विमानात रडायला लागली तर तुम्ही सगळे जण आजूबाजूच्या कामात गेला. त्यामुळे 1-2 मुलं आणि ते एक रडायला लागल्यावर बाकी पण सुरुवात करतात. तो प्रवास थोडा त्या रडण्याच्या आवाजामध्ये तो 16 तासाचा प्रवास झाला. सकाळी तिकडे 7:30ला एअरपोर्टला पोहोचलो सॅन फ्रान्सिस्कोला. तिकडे उजाडलेलं होतं त्यावेळेला.
विमान लँड झालं आणि आजूबाजूचं खिडकीतलं जे काय दृश्य दिसत होतं ते काय वेगळंच सगळं दिसायला लागलं, कारण इट्स डिफरंट. सगळ्यात मुख्य म्हणजे तिथे पोल्युशन नाही, त्यामुळे आकाश स्वच्छ आकाश म्हणजे कसं असतं ते तिथे गेल्यावरती पहिलं बघायला मिळालं. सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे आपल्या इथे आपण ज्यावेळेला जातो कोणाला आणायला रिसिव्ह करायला, त्यावेळेला बाहेर आल्यावरती आपण भेटतो. आम्ही विमानातनं बाहेर पडलो, म्हणजे त्या कुठच्या गेटमधनं बाहेर पडलो आणि बाहेर आलो तर समोर अक्षय उभा. मी म्हटलं तू इथपर्यंत कसा का आलास? इथे चालतं म्हणे सगळं. तो आम्ही बाहेर पडतो तिथपर्यंत तो आलेलाच होता. मग त्याच्याच बरोबर विमानात बॅगांमधनं ते पट्ट्यावरती बॅगा येत होत्या. त्या पुन्हा एक मोठा असतो, सगळ्या बॅगा काळ्या असतात, सगळ्या बॅगा काळ्या असतात आणि त्या फिरत असतात आणि आपली बॅग कधी येणार हा भयंकर मोठा टेन्शनची गोष्ट असते. आपली बॅग कधी येणार हे आपल्याला अंदाज कसा लावायचा, तर आपण पहिलं चेक इन केलं असलं तर आपली सगळ्यात शेवटी येणार. त्यामुळे वाट बघत थांबून राहायचं. अजूनपर्यंत नॉर्मली कोणाच्या बॅगा मिसप्लेस होत नाहीत, क्वचित कधीतरी होतात, पण ज्या होतात त्या सुद्धा मिळतात असा एकूण लोकांचा अनुभव आहे. त्यामुळे तसं काय होत नाही. तर त्या आपली बॅग आपल्याला ओळखता येण्यासाठी म्हणून आपला काहीतरी मार्क त्याच्यावर असायला पाहिजे, वेगळा मार्क. सगळ्यांचंच असतं तसं नाही, जास्ती काहीतरी ती कलरफुल बनवावी. त्या हँडलला रिबिन्स 4-5 रंगाच्या रिबिन्स लावले तर कळू शकतात आणि ते आपल्या वेगळ्या. नुसतं लाल असेल तर सगळ्यांचंच लाल असतं, वेगळं काहीतरी लावून जर का ठेवलं ती बॅगा मिळू शकतात. त्यामुळे सगळ्या बॅगा आमच्या आम्ही घेतल्या आणि मग बाहेर येऊन पडलो. बाहेर प्रचंड थंडी, आपल्या इथल्या मानाने 10 डिग्री वगैरे काहीतरी टेम्परेचर होतं. फॉगी हवा होती. सॅन फ्रान्सिस्कोला एकूणच हवा जरा हीच असते अशी. आणि मग त्यांनी गाडी मागवलेली होतीच. साधारण मुंबई ठाणा असं अंतर आहे, सॅन फ्रान्सिस्को आणखीन त्यात तो राहतो त्या ठिकाणाच्या. तेवढ्या ह्याच्यातनं गाडीतनं आम्ही बाहेर पडलो. ड्रायव्हर होता तो चायनीज होता. अमेरिकेमध्ये चायनीज भरपूर आहेत. या एअरपोर्टवर बाहेर पडलो. सगळ्यात पहिल्यांदा अनुभव आला तो इथे की सगळे लोक रस्ता, एअरपोर्टच्या समोरचा रस्ता क्रॉस करून मग टॅक्सीसाठी येणार, सगळे क्रॉस करणारे लोक त्या पट्ट्यांमधूनच चालत होते. फुटपाथ पेडेस्ट्रियन क्रॉसिंग साठी जो काय दाखवलेला आहे त्यातनच जात होती. त्या आजूबाजूला जागा असून सुद्धा कोणी थांबत नव्हते. आणि आणखीन एक दुसरी गोष्ट लक्षात आली की मध्ये समोर माणूस उतरलेला रस्त्यात असेल तर गाडी मागची थांबली. तुम्ही काय करू म्हणून तुम्ही थांबलात तर तो हलणारच नाही. तुम्ही त्याला जा, तो जाणार नाही. जा सांगून पण तो जाणार नाही. पहिलं तुमचा प्रेफरन्स, पहिला मान पेडेस्ट्रियन्सना पहिला मान. त्याच्याप्रमाणे गाडी पकडून आम्ही गेलो आणि मग सगळ्या जादुई गोष्टी दिसायला सगळ्या सुरुवात झाली. सगळ्यात पहिलं दिसलं ते म्हणजे खूप मोठे मोठे रस्ते आणि गाड्यांचा प्रचंड स्पीड. जाताना जे दिसलं ते असं की एवढे सगळ्या रस्त्यांना एवढे व्यवस्थित बोर्ड मार्क केलेले होते की माणसाने चुकायचं म्हटलं तरी चुकणार नाही. प्रत्येक वेळेला पुढे किती मीटर नंतर नाही, माइल्स मध्ये आहे त्यांचं सगळं. त्यामुळे किती माइल्स नंतर तुम्हाला लेफ्ट टर्न आहे, किती माइल्स नंतर राईट टर्न आहे, हे सगळं साधारण 1-1.5 मैल आधीच तिकडे तुम्हाला डिक्लेअर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे चुकायचं म्हटलं तरी माणूस चुकू शकणार नाही. मोठे रस्ते, आणखीन सगळे प्रत्येक हा जो इथे हा दाखवलेला आहे या बाजूला ब्रिजचा हा प्रत्येक क्रॉसओव्हरला हे असे ब्रिज आहेत. त्यामुळे कुठेही ट्रॅफिक थांबतच नाही. नॉनस्टॉप ट्रॅफिक सगळा जात असतो. कुठेही कोणी एकमेकांसाठी थांबलाय, मध्येच आडवा रस्ता आला कोणता तरी, असं कधी हायवेला होतच नाही. जायचं ते सगळं वळणं घेऊनच जाणार सगळ्या ह्याच्यात. आणि मग सगळ्यात पहिला मला आश्चर्याचे काही धक्के बसले ज्यावेळेला हायवे सोडून आम्ही गावाच्या ह्याच्यात आतमध्ये शिरलो. त्यावेळेला सगळ्यात पहिला धक्का मला बसला तो म्हणजे सकाळची 9-9:30ची वेळ होती. अमेरिकेत एक तर माणसं अशी पण कमीच आहेत आणि त्यातून थोडी टाउन कडनं गावाच्या साईडला असं गेलो तर माणसांची संख्या आणखीनच उपस्थिती कमी होते. त्याच्यामुळे तिथे पण माणसं कमीच होती. या आमच्या ड्रायव्हरनी पठ्ठ्यानी गाडी थांबवली. एक जंक्शन आलं, त्याला गाडी थांबवली, परत चालू केली. पुढच्या जंक्शनला पुन्हा थांबवली. म्हटलं हा काय थांबतोय सारखा? बाबा ते बघा स्टॉपचा बोर्ड. म्हटलं मग काय झालं? स्टॉप म्हणजे स्टॉप.
प्रत्येक गाडी जिथे स्टॉपचा बोर्ड आहे तिथे प्रत्येक गाडी डेड स्टॉप होईल आणि मगच पुढे जाईल. लोक रस्त्यावर असू देत नाही तर नसू दे, ट्रॅफिक असू दे नाही तर नसू दे. त्याच्यामुळे अमेरिकेत नाही, पर्टिक्युलरली कॅलिफोर्नियामधलं ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं पहिल्या फटक्यात, हे सीएची परीक्षा पहिल्या फटक्यात पास होण्यासारखं आहे. कारण तिथले नियम जे आहेत ते नियम तुम्हाला माहिती असायलाच लागतात. आणि आपल्याकडचं ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये तुम्हाला गाडी चालवता येते का नाही एवढंच फक्त बघतात. तिथे तुम्ही कल्चर ड्रायव्हर आहात का नाही तपासलं जातं. त्यामुळे साधारण 2 धक्के खाल्ल्याशिवाय कोणी पास होतच नाही त्या परीक्षेत. तर ओके, दुसरी एक गोष्ट असली आहे की प्रत्येक याला ती जी काय मार्किंग आहे त्या मार्किंगच्या अलीकडे गाडी थांबलीच पाहिजे. जिथे स्टॉप आहे तिथे थांबलंच पाहिजे. जिथे कुठे गाडी बिल्डिंगच्या कंपाऊंड मधनं बाहेर पडते, बाहेर पडताना मेन रोडला येताना गाडी डेड स्टॉप होऊनच तो ड्रायव्हर पुढे जाणार. टेकिंग केअर ऑफ अदर्स, दुसऱ्यांची काळजी घेणं, हे तिथून दिसायला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट दिसली, आता गाड्या ट्रॅफिक तर असणारच सगळीकडे, सिग्नल लागणार, सिग्नलला गाड्या थांबणार. प्रत्येक दर 2 गाडी मधलं एक अख्ख्या गाडीचं अंतर ठेवून थांबवत होते. इव्हन ड्रायव्हिंग करताना सुद्धा बघितलं, माझं लक्ष थोडं ड्रायव्हिंग कडे जास्ती होतं. ड्रायव्हिंग करताना सुद्धा बघितलं तर समोर जागा आहे म्हणून पुढच्या जे ढोकणाला टेकवायला जात नव्हतं कोणी गाडी. आपल्याकडे कसं तू जाऊन त्याला टॅन 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 करून त्याला बाजूला वगैरे लावणं, जागा आहे तरी सुद्धा तू जायचं तर बाजूच्या लेननी ओव्हरटेक करून जा. पण अदरवाईज 2 गाड्यांमधलं डिस्टन्स जे आपल्याकडे लिहितात ना, एलबोर्डच्या ट्रेनिंग स्कूलच्या गाड्यांवरती 30 फूट अंतर ठेवा, ते 30 फूट अंतर ठेवून सगळेजण चालवतात. त्यामुळे इन केस इमर्जन्सी मध्ये काही ब्रेक लावायला लागला ऍक्सिडेंट, तर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस बरेच कमी असतात. तेवढं ब्रेकिंग डिस्टन्स मिळतं. रस्त्यांबद्दलच बघतोय, आपल्याकडे आपण फक्त म्हणतो की मध्ये मध्ये काहीतरी कोणाच्या डोक्यातनं खोळं येतात, रॅपिड बस ट्रान्सपोर्ट सिस्टमसाठी एक लेन ठेवायची म्हणून, आणि होत काहीच नाही. लेनसाठी खर्च केला जातो, मध्ये काहीतरी गर्डर टाकले जातात आणि काहीच होत नाही. या ठिकाणी प्रत्येक हायवेला आणि प्रत्येक रस्त्यावरती एक कारपूलचा म्हणून लेन असतो, ज्या लेन मधनं फक्त एकापेक्षा अधिक माणसं ज्या गाडीत आहेत त्यांनाच जायला परवानगी असते. त्यामुळे तुमची जर कधी बस असेल तर त्या ह्याच्यातनं जाऊ शकते. एका गाडीमध्ये 2 माणसं असतील तर ती जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकटा असणारा माणूस जात नाही. ती लेन अख्खी रिकामी असून सुद्धा एकटा ज्या गाडीत माणूस असतो तो माणूस जात नाही. हे रूल्स पाळण्याची तिथे पद्धत आहे, तिथे रूल्स पाळण्याची. आणि त्याचे मार्किंग आहेत, हे जे चौकोन दाखवलेला आहे स्टार डायमंड शेप आहे ना, तो डायमंड शेप चौकोन, याचा अर्थ तो अनेक लोकांसाठी म्हणून आहे ते, जिथे मल्टिपल आहे तिथून जाण्यासाठी. ही बरं, आणखीन एक गमतीदार मला गोष्ट दिसली अशी तिथे की सगळ्या रस्त्यांवरती लाईन्स आखलेल्या परफेक्ट. अगदी गावाबिवांमधनं आम्ही लांब लांब कुठे कुठे गेलो ना, तिथले सुद्धा सगळे रस्ते पांढरे लाईन पट्टे, पिवळे पट्टे व्यवस्थित मारलेले, कुठेही रंग उडालेले नाही, जसं काय रोज रंग होत आहेत. एवढं सगळं बरोबर होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिवळे पट्टे असतात आणि पिवळ्या पट्ट्यांच्या दोन्ही बाजूला पलीकडे सर्वसाधारणपणे एका गाडीची जागा असते. ट्रॅफिक जॅम झाल्यावरती गाड्या थांबल्यानंतर सुद्धा लोक त्या पिवळ्या पट्ट्यातनं गाडी घालत नाहीत, लाईनीमध्ये मागेच उभे राहतात. ओके, पेडेस्ट्रियन क्रॉसिंग हा आमच्यासाठी मोठाच गोंधळाचा प्रकार होता. नॉर्मली आपली सवय काय, कारण गाडी दिसत नाही म्हटली की उत्तर रस्त्यावर आणि सूट धावत. तर मुलांनी पहिले सांगितलं, बाबा हे बघा तिथे बटन आहे, आपण बटन दाबायचं, मग समोरच्या बरं बटन दाबल्यावरती तुम्हाला ताबडतोब नाही मिळत सिग्नल. असा समज माझा झाला होता की बटन दाबलं की आपल्याला मिळणार. ते सगळे सिग्नल ज्या वेळेला ऍडजस्ट होतात त्याच वेळेला मिळतो तो. बाकीचे त्या रस्त्यांवरचे जे सगळे सिग्नल्स आहेत त्या ह्याच्याप्रमाणे बटन दाबलं आणि किती वेळ माहितीये रस्ता क्रॉस, म्हणजे आपला हायवे क्रॉस करायचा असेल तर 30 सेकंद ट्रॅफिक थांबतो. भरपूर वेळ. आता गुडघेदुखी असणाऱ्या, चालायला त्रास होणाऱ्या माणसाला सुद्धा आरामशीर जाता नाही. आपली सवय काय, एक तर हे पेडेस्ट जिथे क्रॉसिंग हे बटन आहे तिथे तर बटन दाबू आपण. अदरवाईज आपली सवय काय, क्रॉसिंग करण्यासाठी तयारीत राहायचं ना. तयारीत राहायचं म्हणजे फुटपाथवरनं खाली उतरायचं आणि उभं राहायचं. असं ज्या वेळेला आम्ही केलं तेव्हा सगळीकडच्या गाड्या एकदम थांबल्या. तर कुठली ह्या का थांबल्या, बाबा तुम्ही खाली उतरलात. माणूस फुटपाथवरनं खाली आला की सगळा ट्रॅफिक बंद. आम्ही त्यांना हात करतोय, जा, कोणी हालायला तयार नाही. तुम्ही जा बी काय नाही, आम्ही हलणारच नाही कोणी.
मग परत आम्ही फुटपाथवर आलो, त्या फुटपाथच्या कॉर्नरपासून बाजूला गेलो त्यावेळेला सगळे हलायला लागले. हो काय भयंकर पाळतात बा, अति पाळतात. हे नवल वाटलं मला हे की, आणि लोक सुद्धा रस्ता रिकामा आहे म्हणून पुढे असे जात नाहीत. रस्ता संपूर्ण रिकामा असेल, ट्रॅफिक बिलकुल नसला तरी सुद्धा बटन दाबून लाईट लागेपर्यंत लोक थांबतात. नाही, पेडेस्ट्रियन पण तेवढंच करतात आणि गाड्या चालवणारे पण तेवढंच करतात. त्यामुळे हा एक मोठा धक्का होता क्रॉसिंग करणार. मग कुठेही उभं राहताना पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की आपण कॉर्नरवरती नाही, कारण तुम्ही कॉर्नरवर थांबलात की सगळे थांबले येऊन तुमच्यासाठी. वेळोवेळी ठिकठिकाणी प्रत्येक रस्त्यांवरती स्पीड लिमिटचे बोर्ड असतात. गंमत अशी झाली, आता या इथे 10चा दिसतोय बोर्ड, 10 केलं. गंमत अशी झाली, आम्ही पहिल्या दिवशी गेल्यानंतर मग त्या मुलाचा मित्र होता, त्याच्यावर दुसऱ्या दिवशी रात्री आईस्क्रीम खायला म्हणून गेलो. रात्रीची वेळ होती, 9 वाजता वगैरे मी बाहेर पडलो आणि मला समजेना चायला आपल्याला हेच होत आहे काय. सो गाडीचा स्पीड आपल्याला आता काय विमानाचा त्रास झाला म्हणून वाटतोय, एवढा स्पीड म्हटलं काय गाडीचा एवढा स्पीड कसा, दिसत तर नाही आणि खूप स्पीड वाटतोय. म्हटलं काय रे स्पीड एवढा. अंकल ये माइल्स में है. तो 60 माइलचा स्पीड होता. 60 माइल्स म्हणजे त्याच्या 1.5 म्हणजे 90 किलोमीटरच्या स्पीडने आपल्या इथे एवढ्या स्पीडने आपण जात नाही, आणि तो 60 आहे त्यांच्यासाठी फार कमी स्पीड आहे. मग लक्षात आलं हे सगळं जे आहे ते मैलातलं प्रकरण असतं. त्यामुळे दिसायला ते आकडे छोटे दिसतात परंतु स्पीड प्रचंड असतो. ज्यावेळी त्याची गाडी 80ला दिसते ना, तेव्हा ती 120च्या पलीकडे कुठेतरी चाललेली असते. तर हे प्रत्येक ठिकाणी त्यामुळे स्पीड किती असायचा हे लिमिट प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असतं आणि प्रत्येक ड्रायव्हर ते पाळतो. मुलाला मी म्हटलं, ज्यावेळेला आम्ही जात होतो त्यावेळेला म्हटलं अरे हा उबर मागवायचं जाता येताना. तो ज्यावेळी सिग्नल मिळाला, सिग्नलला गाडी थांबले, सिग्नल ग्रीन झाल्यावरती अरे म्हटलं सिग्नल क्रॉस होऊन पलीकडे जाईपर्यंत म्हटलं अरे हा 60च्या स्पीडला गेला. किती अंतर आहे असं रस्ता क्रॉस करण्याचं, 60च्या स्पीडला गेला. म्हटलं एवढा स्पीड, हो मग अलाउड आहे ना. पण अलाउड आहे पण त्याच्या पलीकडे जात नाही कोणी, जे अलाउड आहे त्यातपर्यंतच. त्यामुळे जिथे 10चा स्पीड आहे तिथे 10च्या स्पीडने गाडी जाते आणि जिथे 60 आहे तिथे 60नी दिले ना मग तो एका सेकंदात 60ला जात होतो. आणि ज्या गाड्या पण आहेत तिथल्या तेवढ्या. ओके, तिथला फाईन हा प्रकार मोठा आहे. रेड सिग्नल व्हायलेशन साठी $350 फाईन आहे आणि वसूल करतात. कारण सगळीकडे CCTV लावलेले आहेत, सगळ्यांच्या नंबर प्लेट व्यवस्थित दिसतात, त्यामुळे तो फाईन पण वसूल केलाच जातो आणि त्यामुळे लोक त्या भानगडीत कोणी काही पडत नाही. ओके, सगळ्यात मोठी महत्वाची आणखीन एक मला गोष्ट दिसली आणि जाणवली ती म्हणजे सर्व स्टोअर्समध्ये आणि सर्व जे काय मॉल्स वगैरे असतात, स्टोअर्स असतात, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत, त्या ठिकाणी ज्या त्याच्या एंट्रन्सच्या जवळ डिसेबल्ड लोकांसाठी पार्किंग रिझर्व्ड असतं आणि तिथे जर का कोणी दुसऱ्यांनी पार्क केली तर $250 फाईन आहे त्याला. बरं, तू डिसेबल्ड आहे म्हणून लावायचं झालं, आपण गाडी लावली, मी आहे डिसेबल्ड, तो दरवर्षी तुम्हाला RTO कडनं सर्टिफिकेट घ्यायला लागतं की डिसेबल्ड ड्रायव्हर आहे. त्यामुळे प्रत्येकाला तिथे जागा दिलेली असते, तिथे अगदी त्याच्या जवळच जवळ दिलेलं असतं. आणखीन सगळं अशी तिथे सगळी सोय असते. ओके, सगळ्यात महत्वाचं आणखीन एक मला जाणवलं ते असं की आपल्याकडचे जे फुटपाथ आहेत ना त्याची उंची काही असते. मी जिथे जिथे आम्ही फिरलो तिथे सगळीकडे रस्ता आणि फुटपाथ याचं डिस्टन्स कॉन्स्टंट. त्यामुळे गाडी जर का अगदी फुल आत टायर टेकेपर्यंत जरी घातली तरी बंपर आपटत नाही कुठे, कारण सगळीकडे डिस्टन्स सारखंच आहे. प्रत्येक ही जी आहे प्रत्येक काय म्हणतात त्याला कनेक्शन, ते कनेक्शन स्लोपीच असतं. त्यामुळे म्हातारी माणसं सहजपणाने चालू शकतात. दरवेळेला फुटपाथवरती जायला एवढा पाय टाकायचा, कुठे किती कमी जास्ती टाकायचा हे नाही. आणि ट्रॉली घेऊन जाणं, गाड्या घेऊन जाणं या सगळ्या याच्यासाठी म्हणून त्यामुळे फार सोपं येतं. ह्या चित्रामधलं हे जे आहे ह्या इथून येणारं कनेक्शन हे रोडशी कनेक्ट होताना ते स्लोपीच असणार. फुटपाथ कनेक्ट होते त्यावेळेस ते स्लोपच असणार. त्या स्लोप असल्यामुळे ट्रॉली घेऊन जाणं सोपं पडतं. मुलं तिथे आम्ही जी बघितली, तिथे लहान मुलं तर सगळीकडे असतातच, कुठेही मुलाला हातात कडेवर घेऊन फिरताना माणूस बघितला नाही. सगळेजण मुलं ट्रॉलीमध्ये, स्ट्रोलरमध्ये
आणि गाडीत घेऊन जातात. याचं कारण कुठेही घेऊन जाताना येते ती दरवेळेला त्या मुलाला धक्का नाही बसत फुटपाथवरनं खाली उतरताना आणि तिथून परत जाताना. ओके, तर ही अशी प्रत्येक फुटपाथच्या बाजूला साधारण हिरवळ असते. आणि मला प्रश्न पडला होता ही हिरवळ साफबीफ करतात कसं काय, सगळं मेंटेन करतात. ती करणारी माणसं असतात आणि नियमितपणाने साफसफाई सगळ्याची चालू असते. तिथून पुढे घरांच्या ह्याच्यात आलं. तिथली सगळी घरं जी काय बघितली ती बैठी घरं जी असतात ती सर्वसाधारणपणाने ओन्ड हाऊसेस असतात, आपली स्वतःची असतात. आणि एक ग्राउंड+1 वगैरे जे असतात ती अपार्टमेंट जे असतात त्या भाड्याच्या असतात. ह्या ज्या काय भाड्याच्या अपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये एवढ्या सुखसोयी असतात की कशाला घर विकत घ्यायचं आपण असं वाटावं, एवढ्या सगळ्या सोयी असतात तिथे. परंतु ही सगळी घरं लाकडाची असतात. मला प्रश्न पडला की हे लाकडाचीच का घरं अशी. याचं कारण तिथे लाकूड भरपूर उपलब्ध आहे एक, आणि तिथली जी वृक्ष आहेत ते सगळे मोठे लांब लांब वाढणारे, त्यामुळे तेवढ्या मोठ्या फळ्या निघतात लांबीच्या. त्या आणखीन एक लोकांशी बोलताना तिथल्या याच्यात दिसलं की वुडन हाऊसच्या कन्स्ट्रक्शनचा खर्च कमी येतो, कॉन्क्रीटच्या कन्स्ट्रक्शनला खर्च जास्ती येतो, लेबरचा खर्च जास्ती आहे. लेबर परवडत नाही, सामान परवडेल, लेबरचा खर्च जास्ती आहे कारण त्यात प्रोसेस भरपूर आहेत. वेळेला याच्यामध्ये काय एकदा फळी ठोकली की झालं, त्यामुळे ते सोपं पडतं. तर ही अशी घरं एवढी सुंदर. सुरुवातीला काही फोटो काढले, तो किती फोटो काढायचे, प्रत्येक घर वेगळं, प्रत्येक घराचा फोटोच काढावा असं दिसलं. त्यामुळे फोटो काढायचा नाद नंतर सोडून दिला, घराबिरांचे फोटो काढायचे. आम्ही जर राहत होतो ते अक्षयची जी हे होती त्याला काय कम्युनिटी म्हणतात, तिथे साधारण ही अशी जी काय घरं आहेत ती सगळी ग्राउंड+1ची जशीच होती, वेगवेगळ्या याची होती. काय 1 BHK 2 BHK 3 BHK अशी. साधारण त्या कम्युनिटीमध्ये काहीतरी 600 अपार्टमेंट्स होते, म्हणजे 600 ब्लॉक्स, आणि सगळे वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेले. संपूर्ण अपार्टमेंट भर प्रत्येक घराच्या बाजूला हिरवळ, भरपूर फुलं लावलेली, फुलांची झाडं. आणि तिथली फुलं कोणी काढून घेत नव्हते. सगळ्या झाडांवरची फुलं सुकून कोमेजून जाणारी फुलं सगळ्या झाडांवरती होती. एवढे सुंदर गुलाब होते ना की आपल्या इथे काढून कधीच काढून साफ करून टाकले. फुलं काय पाहिजे सगळेच. बरं, त्या सगळ्याची स्वच्छता व्यवस्थित सगळी मेंटेन केलेली. फुलं होती. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये टेनिस कोर्ट असतं, प्रत्येक अपार्टमेंटमध्ये हे असतं, अपार्टमेंटमध्ये नाही कॉम्प्लेक्समध्ये रिक्रिएशन सेंटर असतं, त्याच्यामध्ये टेबल टेनिस आणखी गेम्स वगैरे पण सगळे असतात. साधारण सर्व ठिकाणी आतमध्ये एखादा पूल असतो, त्याच्यामध्ये बदकं बिदकं पोहत असतात, कारंज असतं. आणि काय हे कुठेतरी महाबळेश्वर वगैरे अशा ठिकाणी कुठेतरी आपण गेलोय असंच सगळं वाटत होतं. आणि एवढं सुंदर लँडस्केपिंग वगैरे सगळं केलेलं त्याचं. प्रत्येक घराच्या आजूबाजूची झाडं व्यवस्थितपणाने कापलेली, त्याला व्यवस्थित शेप दिलेला, आणि तो शेप वर्षानुवर्ष तो मेंटेन केलेला शेप. त्यामुळे आजूबाजूला यायचं पण दिसेल की हे जे कनेक्शन आहे ते कनेक्शन स्लोप येणारं कनेक्शन आहे इथे. ओके, आणखीन काही गमतीदार गोष्टी इथल्या. मी गेलो होतो कॅलिफोर्नियाला, सांता क्लारा सिटी, सॅन होजेच्या जवळ आहे सांता क्लारा, तिथे गेलो होतो. कॅलिफोर्नियामध्ये 4 वर्षात पाऊस नाही पडलेला. असा तुरळक पडतो काहीतरी, पण पावसाळा म्हणून पाऊस पडलेला नाहीये. आणि म्हटलं मग एवढी हिरवळ कशी सगळीकडे. पाणी विकत आणतात, अख्खं स्टेट पाणी दुसरीकडनं विकत घेतो. पण विकत घेतलेलं पाणी किती पुरेल ना, पिण्यासाठी पुरेल, पण सगळी गार्डन मेंटेन करणं याच्यावर म्हटलं पाणी घालतो कोण, हा माझ्या पुढे पहिला म्हटलं. कारण मला रोज सकाळी अर्धा तास पाणी घालायला लागतो, घरातल्या 10 कुंड्यांना सुद्धा पाणी घालायला वेळ लागतो ना. तर तिथे सगळीकडे आपल्याकडे जे ड्रीप इरिगेशन वगैरे जे असतं तशी सगळी तिथे सोय आहे. तिथून आतमधून पाणी ठराविक वेळेला पाणी सोडलं जातं, एकच माणूस सगळं काम करतो. सगळ्यात महत्त्वाचं मला जाणवलं ते म्हणजे प्रत्येक अपार्टमेंटच्या बाजूला कॉन्क्रीट आहे, त्यामुळे धूळ नाही. जी धुळीच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत तिथे झाडं आहेत, आणि जिथे झाडं नाही आहेत लावलेली, जिथे या गोष्टी आहेत इथे पेबल्स टाकलेली आहेत, आणि ही ओपन लँड आहे.
ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा जो पाईप आहे हा वरनं छपरावरनं आलेला पाईप आहे. छपरावरचं प्रत्येक थेंब आणि थेंब पाण्याचा जमिनीत मुरवला जातो. आणि हे बघितलं मी मुद्दाम मग लक्ष ठेवून होतो. हे मॉन्स ब्रिज पासून सगळीकडे पाळलेलं आहे, सगळीकडे कॉन्क्रीट आहे, त्यामुळे वरती काहीच हे नसतं. परंतु वरनं गाठलेला थेंब पाण्याचा जो आहे तो पाण्याचा फ्लो खालती पाण्यात जमिनीतच गेला पाहिजे. आणि म्हणून तो पाण्यात जमिनीमध्ये ओलावा टिकून आहे. बाहेरनं काय लागतं ते देतो. सुंदर फुलं प्रत्येक ठिकाणी, लाईट्स प्रत्येक ठिकाणी लावलेले. प्रत्येक आपल्याकडे कसं असतं, कचरा कोंडी माझ्या दाराशी नको, बाजूला पाहिजे. मग ती जेव्हा तिच्या बाजूला असते ती ढकलतात त्याला इकडे, मग इकडचा परत तिकडे ढकलतो. तिथे प्रत्येक कचरा कुंडी ही प्रत्येक कम्युनिटीमध्ये असते आणि एका ठिकाणी नसते, 4-6 ठिकाणी असते. सगळी लोक नियमितपणाने इमाने इतबारे आपला कचरा त्याच्यात नेऊन टाकतात. रोज नाही कोणी टाकत, पण जसा जमेल तसा, कारण मोठमोठे बिन्स असतात त्यामुळे ह्याच्यात मध्ये कचरा टाकला जातो. कम्युनिटी स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक जण आपापलं काम समजतं. अमेरिकेत भटके कुत्रे नाहीत, एकही कुत्रा दिसला नाही कुठे, एक कुत्रा नाही दिसला, गाय नाही दिसली, भटके कुत्रे दिसले ना रस्त्यावरती हिंडता फिरताना, पण कुत्रे भरपूर दिसले. जशा गाड्या भरपूर प्रकारच्या ना तसे कुत्रे भरपूर. मग मला तर असं वाटायला लागलं की पुढच्या वेळेला जाईन त्यावेळेस फक्त कुत्र्यावरचीच एक फिल्म बनवावी. हा एवढ्या व्हरायटीचे कुत्रे दिसले, काय 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 विचार होते. पण कुत्रा म्हटलं की तो त्याचे विधी तर तो करणारच ना. त्याचे विधी केले तर ती साफ करायची जबाबदारी मालकाची, आणि ती मालकाने जबाबदारी करावी. प्रत्येक गोष्ट आहे ना ती जबाबदारी पूर्ण करायची असेल तर सोयी पण लागतात ना. त्यामुळे यांच्या कम्युनिटीमध्ये ही बॅग होती, याच्यामध्ये कुत्र्याची घाण काढून टाकण्यासाठीची पिशवी ती कशी वापरायची त्याच्या इन्स्ट्रक्शन त्याच्यावरती लिहिलेल्या, आणि ती वापरायची कशी कशी करायची, आणि हे लोक नियमितपणाने करताना दिसत होते. त्यामुळे कुत्रे भरपूर असून सुद्धा कुत्र्याची घाण नाही केली. त्यानंतर हे सिटी मधला ट्रॅफिक तो सगळा झाला, तो गावाच्या बाहेर झाला. सिटी मधला ट्रॅफिक आपल्या इथल्यासारखं मुंबई सारखा, सॅन फ्रान्सिस्कोला जो बघितला, पण तिथे नाईनाईच्या प्रकारची लोक दिसतात. फळपूट घेऊन त्याच्यावरनं चालणारे, काय त्याला म्हणतात ते स्केटबोर्ड सारख्या याच्यावरनं चालणारी लोक तिथे भरपूर असतात. ती जरा भीती वाटत असते, ती कसं काय जाईल नि काय पडेल बिडेल की काय, पण छान फिरत असतात. तिथे सुद्धा सॅन फ्रान्सिस्को सारख्या मोठ्या शहरात, म्हणजे आम्ही जो गेलो होतो त्या भागामध्ये, म्हणजे आपल्या मुंबई काळबादेवीचा भाग, पण तिथे सुद्धा सगळे जण ट्रॅफिकचे हेच रूल्स पाळत होते. लाल म्हटलं की थांबला, स्टॉप म्हटलं की प्रत्येक माणूस थांबलाच तिथे. सॅन फ्रान्सिस्को आपल्या इथे ज्या गोष्टी दिसणार नाहीत त्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. तिथे ट्रॅम्प्स आहेत, गावातनं जाणारे ट्रेन्स आहेत, आणि वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या आहेत. ट्रॅफिक तर काय प्रचंड आहे. पार्किंग आहेच तिथे, पार्किंग ही सगळीकडची मोठी समस्या आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पार्किंग लॉट्स जे आहेत तिथल्या पार्किंगसाठी $15 तासाला मोजायला लागतात, $15 पर आवर, अशी तिथली परिस्थिती आहे. आणि त्यामुळे लोक गाडी घेत नाहीत. माझी आत्ताच भाची भेटली, ती याला राहते, शिकागोला राहते, तिने गाडी विकली. मग गाडी घेऊन मामा जाताच येत नाही कुठे. $15 म्हणजे ऑफिसला जायचं झालं तर 10 तास, $15 प्रमाणे 10 तास तिथे गाडी ठेवायला पाहिजे, त्याला काही इलाज नाही. इंडियन रेस्टॉरंट भरपूर आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये. इंडियन रेस्टॉरंट आणि सगळ्याच भारतीय सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात. पटेल ब्रदर्स नावाची एक चेन आहे, तिथे आपल्या गरम मसाल्यापासून ते सुंठ विंठ्यापर्यंत सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. भारतीय सगळं मिळतं. हा जो आहे इथला हे दाखवलेला आहे, हा काय म्हणतात त्याला, हे पार्किंगचं स्टेशन मीटर आहे. तो आपण गाडी पार्क केल्यानंतर त्या मीटरच्या जवळ गाडी पार्क केल्यानंतर काय त्याचा सेन्सर आहे, त्या ह्याच्यातनं सेन्स होतं तुमची गाडी पार्क केलेली. क्रेडिट कार्ड टाकायचं आणि आपली पार्किंगची फी भरायची तिथे. आणि प्रत्येक जण गाडी लावतो, त्यामुळे दर 2 गाड्यांमध्ये व्यवस्थित अंतर अगदी लावले. त्याच्यामध्येच येऊन मोटरसायकल घुसवली, आता गाडी काढू कशी, असा असला प्रकार तिथे काही होत नाही. आणखीन एक गमतीदार गोष्ट बघितली जी आपल्या इथे बिलकुल बघायला मिळत नाही, ती म्हणजे जुन्या घरांमध्ये ह्या फायर एक्झिट्स आहेत, इमर्जन्सी एक्झिट्स आहेत. प्रत्येक घराच्या बाहेर या अशा शिड्या लावलेल्या आहेत.
आणि ह्या कंपल्सरी आहेत की इमर्जन्सीमध्ये बाहेर कुठून पडायचं. सगळ्या घरांमध्ये ही कंपल्सरी सोय आहे. मोठ्या बिल्डिंगमध्ये वेगळ्या प्रकाराने असते, पण ह्या इथे अशा प्रकारे जी जुनी घरं आहेत त्यांनाही अशा प्रकारे त्यांना इन्कॉर्पोरेट करायला लावलेले आहे. तिथल्या गार्डन्स आहेत त्या तर काय अप्रतिम आहेत, त्याच्याबद्दल काय फोटो दाखवणं आणि बोलणं याला काय अर्थ नाही. ते याची डोळ्यात बघण्यासारख्या ज्या अनुभवण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सुंदर फुलं अशी तिथे मग सगळं आहे ते मोठंच आहे. गुलाब म्हणजे तो एवढा मोठाच, कांदा म्हणजे एवढा मोठा, बटाटा एवढा मोठा, सगळ्या गोष्टी मोठ्याच तिथे. जशी अमेरिका बाकी मोठी आहे तसेच सगळं मोठे आहे. सुंदर बीच आहेत. बीचवरती आणि कुठच्याही, आता आम्हीच होतं ते तसं लहान गावच होतं, कुठच्याही कोपऱ्यावरती एकही गाडीवाला दिसला नाही, हातगाडीवाला दिसला नाही. कुठच्याही बीचवरती गेलो होतो, बरेच बीच आणखी बऱ्याच ठिकाणी आम्ही जे काही फिरलो त्या ह्याच्यात कुठच्याही बीचवर कुठचाही स्टॉल नव्हता, काही नव्हतं. रेस्टॉरंट्स होती, हॉटेल्स होती, इटरीज होत्या, टेकअवेसाठी होतं घरी घेऊन जाण्यासाठी, पण प्रत्येक ठिकाणी लोक नाहीत. हे सगळं नसल्यामुळे ते स्वच्छ होतं. एक आणि लोकांची सवय, प्रत्येक जण आपापलं काय खाणं पिणं घेऊन, भरपूर खाणं पिणं घेऊन लोक यायची पिकनिकला येणारी, पण झाल्यानंतर ते सगळं उचलून डस्टबिन मध्ये नेऊन टाकणं हे लोक इमानदारीद्वारे सगळेजण करत होते. मॉल तर काय तिथले बाबा बघायलाच नको, अप्रतिम मॉल आणि तिथल्या सगळ्या गोष्टी काय ते म्हणजे सगळं वेगळंच विश्व आहे आपल्या इथे असं बघायला. आपला विवेना मॉल म्हणजे 1.5 तिथे मॉल आहेत, आवाढव्य मॉल, सगळं सुंदर काय काय गोष्टी भरलेल्या. लोक प्रचंड प्रमाणात लोक खरेदी करणारी दिसत होती. आपल्याला गडबड होते ती आवडते वस्तू आणि मग त्या डॉलरच्या रुपयात केले की आपला हात तिथे ठेवून तिचा वापर नाही का. काय एवढ्याशा चॉकलेटला $2 द्यायचे म्हणजे एवढ्याशा चॉकलेटसाठी ₹150 आपल्या डोक्यात विचार येतो. मग माझा मीच विचार करायला लागलो की हे कसं काय, म्हणजे तिथलं बरं बाय मुलाला त्याचा खर्च करायला काही वाटत नव्हता, पण त्याला सवय झाली. मग आपल्या डोक्याला हे बसत नाहीये. त्याच्या मागचं मी एक लॉजिक असं काढलं की आपल्याकडे तिथला आता कॅलिफोर्निया मधला मिनिमम वेज काय आहे, अनस्किल्ड लेबरसाठीचा मिनिमम वेज कॅलिफोर्नियामध्ये $12 आहे तासाला. 10 तास माणूस काम करतो म्हणजे $120 त्याला मिळतात. हे किती झाले रुपयात. आणि आपल्याकडचं मिनिमम वेज काय आहे, आपल्याकडे मिनिमम वेज हा प्रकार नाही आहे, म्हणजे तसं आहे. नाही मिनिमम वेज ऍक्ट प्रमाणे ₹30 वगैरे काहीतरी दिवसाला आहे, पेपर फारच कमी आहे. नाही तर अशा प्रकारे जर का विचार केला आपण तर आपल्या आणखी त्यांच्यामध्ये ह्या दृष्टीने मिनिमम वेज ह्या दृष्टीने जर का विचार केला तर साधारण 4 पट फरक पडतो या हिशोबात जर का केला तर. म्हणजे म्हटलं कुठच्याही वस्तूची किंमत आपल्या इथे जी आहे त्याचे 4 पट तिथे असेल तर ती बरोबर आहे. मग डोसा खायला काय वाटलं नाही कारण तिथे $8 डोसा म्हणजे 8×7=56 ₹550 डोसा खाल्ला. पण आपल्या इथे डोसा 100 आहे, त्या प्रमाणात ते असेल तर मग ते बरोबर आहे. अच्छा आहे. थोडा गेल्यावरती थोडं डोकं जरा शांत झालं आणि थोडासा खर्च करताना यायला लागला. पण मॉल बिल म्हणजे तिथल्या व्हरायटी आणि काय आपल्यातून सगळ्या जगातनं सगळ्या जगातनं तिथे गोष्टी येत असतात. हे कसली बिल्डिंग आहे, हे व्हाईट हाऊस नाहीये, ही सॅन फ्रान्सिस्कोचं सिव्हिक सेंटर आहे. सिव्हिक सेंटर म्हणजे काय माहिती का, आम्हाला वाटलं सिव्हिक सेंटर म्हणजे काय कल्चरल सेंटर विंटर अशा आणि सगळं दिसतेच ती बिल्डिंग लांबून बघितल्यावर. आणि आतमध्ये गेल्यावरती समजलं हे गव्हर्नमेंट ऑफिस आहे. सगळी सॅन फ्रान्सिस्कोची सगळी गव्हर्नमेंट ऑफिसेस बरीचशी म्हणजे आपल्याकडे जी काय रजिस्ट्रेशन ऑफिस वगैरे जी आहेत ना ती सगळी ऑफिसेस आहेत ती तिथे आहेत या बिल्डिंग मध्ये. अरे ती बिल्डिंग म्हणजे आपल्या ताजमहलला लाजवेल अशी सुंदर बिल्डिंग आहे आणि आतमधून सुद्धा तेवढी डेकोरेटिव्ह सगळी बिल्डिंग. याचं एकच याच्या सगळ्याच्या मागचं कारण की लोक मेंटेन करतात. हा एंट्री आम्ही जाऊ ना आतमध्ये बिंदास फिरून येऊ शकतो. इथं काय गायडेड टूर मध्ये गेल्यामुळे वेळ थोडा देतात, एवढ्या याच्यात पटपट जरा जाऊन फिरून यायचं. त्यानंतर मग गेलो होतो सॅन फ्रान्सिस्को जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज, त्या काळी बांधलेला 1930-32 साली बांधलेला ब्रिज आणि त्याचं दृश्य. आम्ही गेलो त्याच्या आदल्या दिवशी पाऊस होता. म्हटलं आपल्या टूरचं बुकिंग केलंय
$60 प्रत्येकीप्रमाणे बुकिंग केलेलं आहे आणि तिथे गेल्यावर जर का पाऊस असेल तर सगळं गेलं ना. पण नशिबाने त्या दिवशी आणखीन एक असतं, सॅन फ्रान्सिस्कोला वारा भरपूर असतो. त्या दिवशी वारा पण नव्हता, पाऊस नव्हता आणि स्वच्छ सूर्यप्रकाश होता. त्यामुळे सगळं फार छान बघताना आलं मला. बाजूला अशी काहीतरी गावामध्ये काय सगळं सुंदरच आहे. ही बेबी सीट आणि ट्रॉली. आम्ही ज्यावेळेला त्या टूरला गेलो त्यावेळेला एक मूल होतं बरोबर, चायनीज फॅमिली होती आणि त्या टूरला गेलो त्यावेळेला त्या मुलाला 4 वर्षाचा वगैरे असेल काहीतरी. त्या ड्रायव्हरनी, मुलगा तर तसा मोठा होता, त्या ड्रायव्हरनी त्या मुलाला या बेबी सीटमध्ये बसायला लावलं. त्याला बेल्ट लावायला लागला. अदरवाईज अ फाईन ऑफ $500. मूल सीटवरती नुसतं सुट्ट बसलेलं असेल बेबी सीट शिवाय, म्हटलं अरे याला क्रायटेरिया काय, तर हाईट हा क्रायटेरिया का एज, अशा याच्यात नाही. सुट्ट जर का बसलेलं असेल तर $500 फाईन. मुलांना सुद्धा कसंही आपलं कोंबलाय आतमध्ये आणि चाललाय, चालत नाही. त्यामुळे सगळी जण जाताना मुलांना हे घेऊन जातातच हे अशा प्रकाराने. मॉल ते जसं दाखवलं तसं मॉलच्या आतलं. इथे मला एक गंमत वेगळापणा जाणवला, फरक वेगळा जाणवला त्याच्यामधला तसा की हे जे काय इथलं हे आहे, इथे एक काउंटर आहे आणि हा माणूस एवढ्या लांब उभा आहे. प्रत्येक माणूस हा दुसऱ्यापासून अंतर ठेवून असतो. एव्हरीबडी रिस्पेक्ट्स अदर्स प्रायव्हसी. तुम्ही काय घेतलं, हे काकू हे तू घेतलंस, हे कशाला घेतलं, हे नको घेऊ, ते चांगलं आहे. हे जे आपल्याकडे असतं ना पुढच्या गाडीत काय ठेवलेलं आहे त्यांनी, आणखीन वापून बघणं आणि अरे माझं राहिलंच म्हणून मागे जाणं. प्रत्येक जण आपल्या पुढचं बघत असतो आणि प्रत्येक जण दुसऱ्यापासून अंतर ठेवून जातो. त्यामुळे आमच्या सवयीप्रमाणे काय लाईन दिसते आणि मध्ये एवढी जागा, कोणी घुसला तर दुसरा. त्यामुळे आम्ही पुढे जायचो आणि मुलगा आम्हाला बाबा मागे राहा जरा, तिथल्यासारखं करू नका, इथे कोणी मध्ये घुसत नाही. आपल्याला भीती ही ना की मधल्या जागेत कोणी घुसलं तर मग आपली लाईन लावून काय उपयोग, फुकट जाणार. तसं काही होत नाही तिथे. याचं कारण प्रत्येक ठिकाणी अंतर ठेवलं जातं. तिथल्या इव्हन रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आपण आतमध्ये गेलो रेस्टॉरंटमध्ये आणि जागा असेल तर जाऊन बसतो कुठच्या आपल्याला आवडत्या टेबलवर. आवडत्या टेबलवर तिथे कोणीही जाऊन बसत नाही. तिथे जाऊन बसल्यानंतर तुमचा तिथला कॅप्टन येईल, किती माणसं विचारेल आणि तो तुम्हाला थाटात घेऊन जाईल आतमध्ये आणि मग तुमच्या टेबलवर तुम्ही बसायचं. प्रत्येक ठिकाणी दुसऱ्याची प्रायव्हसी, त्याला रिस्पेक्ट देणं आहे, त्याच्यामध्ये खूप दिसलं. सगळ्यात आवडली मला नाही गोष्ट ती म्हणजे उबर. मुलाचं नॉर्मली असं होतं की सगळेजण एक मूल कोण आपलं जे काय मुलगा मुलगी कोणी आहे ते 2-4 वर्ष राहिल्यानंतर मग जातात. त्यामुळे तोपर्यंत यांची स्वतःची गाडी आलेली असते आणि गाडी आलेली असल्यामुळे घरातनं खाली उतरलं की गाडीत बसलं की पोचलं. त्यामुळे आतल्यामधल्या गोष्टींचा अनुभव येत नाही. उबरचा अनुभव तर आम्हाला आलाच नसता, परंतु यायचे उबरचा अनुभव आला. घरातनं बाहेर पडलो की हा मेसेज टाकायचा, अरे बापरे हा अजून त्या सिग्नललाच अडकला. म्हटलं तुला कुठे समजतंय, मला दिसतंय ना म्हणे आपली टॅक्सी कुठे आहे ती. त्या टॅक्सी ड्रायव्हरचं नाव, ती टॅक्सी कोणती आहे, त्याचा नंबर काय आहे, त्याचा रंग कोणता आहे आणि तो किती वेळात तुमच्यापर्यंत पोहोचणार, ही सगळी माहिती यायची. हा इथे पण येत असेल, आपल्या त्यामुळे वापरत नाही त्यामुळे माहित नाही. पण इथे गेल्यानंतर आणखीन एक दिसलं, आलेल्या सगळ्या गाड्या या शोरूम मधनं आपल्यासाठी घेऊन आले तसं वाटत होतं. एवढ्या नव्या करकरीत गोऱ्या गाड्या, रोज नवीन गाडी आमच्यासाठी. एकच गाडी असते तर काहीच मजा नसती आली. रोज वेगळी गाडी, मोठमोठ्या एसयू. आपल्याकडची हुंडाई सोनाटा एवढी मोठी गाडी आहे, ती उबर म्हणून आम्हाला आली होती. मोठमोठ्या गाड्या, काय काय मॉडेलच्या सगळ्या गाड्या बघायला मिळाल्या. उबर सारखी सोय नाही. आणि 1-2 ठिकाणाहून आम्हाला बसनी येणं शक्य होतं, तर म्हटलं आपण बसनी जाऊया ना. बाबा इथून बसनी जायचं ना तर $6 लागतील. उबरमध्ये आपण $8 मध्ये जाणार. 3 जण $2 जाणार. एकटा जायचं तर म्हणे बस ठीक आहे, 3 जण जाणार, त्यातून म्हणे घराच्या पर्यंत पोहोचवणार. बरं हे उबरचे ड्रायव्हर जे आहेत ना तिथले, ही एकूण अमेरिकन सिस्टीम ही सिस्टीम प्रमाणे जाणं, त्यामुळे डोकं वापरत नाहीत. जसा GPS मॅप वरती जसं दाखवत आहे ना तशी गाडी चालवतात. लिटरली अनेक वेळा असं आलं की आमच्या घरातनं बाहेर पडल्यावर आम्ही पकडली, त्यांनी मॅप वरती दाखवलं आणि नॅव्हिगेशन चालू झालं. आमच्या घराच्या मागच्या बाजूच्या रस्त्याला परत आलो आम्ही. हे तर अनेक वेळा झालं. याचं कारण तो मॅप दाखवतोय तसं जायचं, इथून U-टर्न दाखवलेलं नाही.
युटर्न घेऊ शकतो, पण नॉर्मली छोट्या रस्त्याला युटर्न नाही घ्यायचा. त्याच्यामुळे त्यांनी दाखवला नाही, आणि त्यांनी दाखवला नाही त्यामुळे तो तेवढं वर्षाला लागलं. पण कोणालाच काही वाटत नाही, फिरण्याचं कोणाला काय वाटत नाही, चूक होणं फिरण्याच्याबद्दल काय नाही, पण त्याच्याप्रमाणेच जाणार. एकदा असं झालं, आम्ही बाहेर पडलो, त्यांनी उबर मागवली. आपलं लोकेशन उबरवरनं कळतं, उबरला म्हणजे त्या ड्रायव्हरला कळतं, त्याप्रमाणे त्यांनी लोकेशन टाकलेलं होतं. काहीतरी बोलण्याच्या नादात आम्ही रस्ता क्रॉस करून पलीकडच्या बाजूला जाऊन उभं राहिलो. ही उबर आली आणि त्यांनी आतमध्ये घालून गाडी उभी केली त्या लोकेशनला, कारण आमची लोकेशन ती होती, तुम्ही जागा बदलून दुसरीकडे गेला. एवढं सगळं पद्धतशीर आणखीन हे सगळं काम. नेमकं आम्ही गेलो होतो त्याच वेळेला इथे आपल्या इथे मोठी गडबड झाली सगळी. ओके. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्या काळात तिथे इलेक्शन्स होती. इलेक्शन्स होती, आम्हाला कळलं सुद्धा नाही इलेक्शन आहे ते. एकही प्रचार सभा नाही, एकही मिरवणूक नाही, कुठेही बॅनर लावलेलं नाही. त्या टीव्हीवर वगैरे चाललं होतं तेवढं, जराही कुठेही काहीही आवाज नाही बाहेर की याची काय निवडणूक आहे, आणि एवढी मोठी निवडणूक, सगळ्या जगाला बदलू शकेल अशी निवडणूक असून सुद्धा काही कळलं नाही. नाही तर आपल्या इथे केवढा गोंधळ असतो निवडणूक म्हटली की. तो एक दिवस आधी प्रचार बंद होतो त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं, तोपर्यंत नुसतंच गोंधळ. इथं बिलकुल नाही, मिरवणुका नाहीत, काय नाही. कुठे कदाचित सिटीजमध्ये काहीतरी थोडंसं असेल, पण असं काही नव्हतं. त्याच वेळेला नोटांचा सगळा गोंधळ झाला. आणि अमेरिकन सिस्टीममध्ये सगळ्यात मोठी नोट आहे ती 100चीच नोट आहे, $100. मोठ्या नोटा असल्या की का भ्रष्टाचार होता, काळा पैसा होता, मग त्यांनी 100च्या वरती जाऊनच दिलेलं नाही. आणि ह्या सगळ्या काळामध्ये आणखीन एक दिसलं की माझा मुलगा, मी सगळेच जण तसंच करत असणार, सगळी तिथली नॉर्मल लोक, खिशात एकही पैसा न घेताना फिरत असतो, कारण सगळंच क्रेडिट कार्ड होतं, लागतच नाही कशासाठी काय, कुठेच काय लागत नाही. कॅश मागितली तर कॅश घेतात सगळ्या दुकान. आणखीन एक गोष्ट खूप महत्वाची दिसली की ही जी काय सगळी $1, जसं आपल्याकडे 100 पैसे, ₹1 आणि 100 पैसे, याच्यात 1 पैशाचं कॉईन नाही मिळत आपल्याला. 1 पैसा एक तर तुम्ही सोडून द्यायचा, नाही तर दुकानदार सोडून देणार. बरं, तिथे 1 सेंट परत देतात. 9.99 सेंट जर का किंमत असेल तर कुठच्याही स्टोअर मध्ये 1 सेंट तुम्हाला परत दिला जातो. ती सगळी कॉइन्स अजूनही प्रचारात आहेत आणि अजूनही वापरात आहेत. इमानदारी हा त्यातला माझ्यामध्ये सगळ्यात मोठा भाग आहे. आणि काय विचित्र आहेत, 10 सेंट 20 सेंट वगैरे ती सगळी कॉइन दिसायला गोलच आहेत, पण कॉइन मात्र सगळी प्रचारामध्ये असणारी सगळी कॉइन्स आहेत. तिथली काय सिस्टीम आहे ही सगळी आणखीनच गडबड आहे. आपल्याला वजनांचा तर अंदाज येत नाही स्टोअरमध्ये गेल्यानंतर, ते अर्धा किलो आहे का 1 किलो आहे, कारण ते सगळे पाऊंडात मोजतात आणि आपलं डोकं पाऊंडामध्ये जातं. अमेरिकन ही सगळी स्टोअर्स आहेत ती लांब असतात आपल्या घरापासून, आणि लांब असल्यामुळे आपल्याला सगळेच जण असतात ते भरपूर, त्यामुळे दूध घेऊन यायचं तर एक गॅलन, पेट्रोल गॅलन मध्येच टाकतात. बटाटे कांदे बटाटे खरेदी करायचं तर पाऊंड, सगळ्या गोष्टी भरपूर मोठ्या प्रमाणातच घेऊन यायला लागतात. आणि ते आपल्या डोक्याला पटत नाही, कारण आपल्या रोजच्या जाऊन खालती उतरलं की आपल्याकडे दुकान सापडतं. तिथे तसं नसतं, तुम्हाला दुकानात जायचं झालं तर गाडी काढून जायला लागतं किंवा त्यासाठी वेळ द्यायला लागतो. तेवढा टेम्परेचरचा त्याच्यामुळे आणखीन गोंधळ होतो आपला. काय दिसलं नाही US च्या टूरमध्ये, ज्या गोष्टी दिसल्या 3 आठवड्यात दिसला नाही पोलीस. एकदाच फक्त पोलीस दिसला सॅन फ्रान्सिस्कोला, त्या ह्याला गोल्डन गेटच्या इथे गेलो होतो, तिथे तो दिसला. आणि तो दिसण्याच्या मागचं कारण सुद्धा होतं, एक जरा वेडपट सारखा वागणारा एक जण, थोडा भिकारी म्हणा किंवा काहीतरी अशा ह्याच्यातला एक माणूस आतून बाहेर पडत होता आणि त्याच्या मागे म्हणून तो पोलीस येताना दिसला. नाही तर संपूर्ण 3 आठवड्यात आम्ही जिथे कुठे फिरलो तिथे आम्हाला पोलीस दिसला नाही. पण पोलीस नसताना सुद्धा कुठेही गडबड काही नव्हती, चोऱ्या माऱ्या नाहीत, काही नाही गडबड नाहीच, कुठेच काही गडबड नाही. रस्त्याच्या बाजूला हायवेला ऍडव्हर्टाइजमेंट नव्हती, रस्त्यात गावात तर नव्हतीच, पण हायवेला सुद्धा कुठेही नसती. सॅन फ्रान्सिस्को जवळ कुठे 1-2-3 दिसल्या, त्याशिवाय रस्त्यापासून खूप लांब होत्या आतमध्ये, ऍक्च्युली रोडच्या नव्हत्या. दिसलं नाही काय आपल्याकडे जे दिसतं ते हायवेज वरती रोड क्रॉसिंग नाही,
हायवेला सगळे ते ऑक्टोपस टाईपचे सगळे ब्रिज, हा, आणि सिटीमध्ये फ्लायओव्हर नाही. सगळं आपल्या बरोबर उलट. सिटीमध्ये एकही फ्लायओव्हर नाही, सिग्नल्स आहेत आणि सिग्नल सगळे पाडतात. हॉस्पिटल एकही दिसलं नाही. आहे का नाही आपल्याकडे हॉस्पिटलचे तर केवढे मोठ्या पाट्या असतात. नाही, गल्लीबोळात हॉस्पिटल्स आहेत आणि मोठ्या हॉस्पिटलच्या सुद्धा पाट्या असतात, तिथे सगळं मोठं आहे त्यामुळे, पण त्याचे सुद्धा हॉस्पिटल दिसलं नाही. हॉकर्स दिसले नाहीत, काय म्हणतो आपले काही विकणारा माणूस कोणी दिसला नाही, आणि कुठची मिरवणूक पण दिसली नाही. कुठेही आमच्या रस्त्यात एकदाही मिरवणूक आडवी आली नाही. एक जवळच एक देऊळ होतं एकेकाळी तिथे, ते देऊळ नंतर मग हलवलं. आम्ही नंतर त्या देवळात आम्ही गेलो होतो, त्यावेळी त्याला म्हटलं आम्ही तिकडे राहतोय. हो आम्हाला तो तिथे म्हणजे हिंदीच बोलणारे होते सगळे. उधर ही था हमारा मंदिर पहले, तो लोगों ने कंप्लेंट की आपके यहाँ लोग बहुत आते हैं और पार्किंग की बहुत प्रॉब्लम हो जाती है, इसके लिए हमको हटाना पड़ा. लोकांना, आजूबाजूच्या लोकांना पार्किंगचा ह्यांचा त्रास होतो म्हणून देऊळ उचलायला लागलं तिथून त्याला. अशी अवस्था आहे. ऐकलं काय नाही, अनसीन आणि अनहर्ड ऐकलं काय नाही, तर ट्रॅफिक जॅम असून सुद्धा एकदाच फक्त हॉर्न ऐकला 3 आठवड्यामध्ये, तो सुद्धा त्या पुढच्या माणसाची गाडी रिव्हर्स मध्ये मागे यायला लागली, काहीतरी झालं आणि म्हणून त्यांनी बहुतेक हॉर्न वाजवला, नाही तर संपूर्ण ह्याच्यात कुठेही हॉर्न ऐकायला आला नाही. ट्रॅफिक जॅम असेल तर लोक शांतपणाने उभी असतात. आपल्याकडे हे हॉर्न वाजव ना, तू पुढचा उगीच थांबलाय, अरे उगीच तू कशाला थांबेल. आपल्याकडे शेजारच्या सीटवरची सवय असते हॉर्न वाजवा म्हणून ड्रायव्हरला सांगण्याची, त्याप्रमाणे तिथे कोणी सांगत नाही आणि कोणी हॉर्न पण वाजवत नाही. भरपूर दिसलं काय या 3 आठवड्यांमध्ये, तर कोरियन लोक दिसली, चायनीज भरपूर दिसली. इनफॅक्ट आम्ही सॅन फ्रान्सिस्को आणखी कॅलिफोर्नियाला गेलो होतो, तिथली सेकंड लँग्वेज चायनीज आहे की काय असं वाटावं, कारण टूर गाईड एकदा चायनीज आणि एकदा इंग्लिश मध्ये सगळं वर्णन करत होता. एवढे चायनीज आहेत तिथे. गंमत अशी दिसली, चायनीज लोक आता आहेत, भरपूर लोक आहेत आणि म्हातारे बितारे भरपूर होते. एक म्हातारी आमच्या बरोबर होती. आम्ही सकाळी ज्यावेळेला एका टूरला गेलो त्यावेळेला पिकअप स्टॉपला उभे होतो. सकाळची वेळ होती, थंडी प्रचंड होती आणि वॉशरूमला जायची वेळ आली. आता एवढे सकाळी वॉशरूमला जाणार कुठे? त्या स्टोअर मधल्याच एका वॉशरूमला गेलो, तिथे बंद. इंग्लिश येत असून उपयोग नाही. त्याला सांगतोय वॉशरूम तर कळायला तयार नाही, कारण आमचं इंग्लिश त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि तो आम्हाला सांगतो ओपन नाही, ओपन नाही. आम्हाला वाटलं ओपन नाही म्हणून तो आम्हाला मराठीत सांगतोय. तो होता चायनीज आणि ओपन नाही. मग त्यांनी दाखवलं नाही, ओपन नाही, 9 वाजता उघडेल. तर अशा सगळ्या लँग्वेज मधल्या सगळ्या गडबडी आणि गोंधळ. तर ती एक चायनीज बाई होती, जख्ख म्हातारी होती. म्हणजे साधारण आपल्या याच्याप्रमाणे बघितलं तर 75 वगैरे तरी वय असेल तिचं, पण तिला इंग्लिश येत नव्हतं. ती बरीच वर्ष राहत असणार, कारण तिच्या नवऱ्याची चांगली मस्तपैकी मोठी गाडी होती. नवरा तिला सोडायला आला होता त्यावेळेला, ती चांगल्यापैकी गाडी होती, पण तिला येत नव्हतं. चायनीज लोकांना इंग्लिश येण्याची गरज वाटत नाही. याचं कारण त्यांचे स्वतःचे स्टोअर, स्वतःचे मॉल्स भरपूर प्रमाणात तिथे आहेत. तसंच इंडियन पण आहे. तर इंडियन, कोरियन आणि चायनीज स्टोअर्स तिथे भरपूर दिसली. डेंटल क्लिनिक्स मात्र भरपूर दिसली. भरपूर डॉक्टर नाही दिसले, पण डेंटल क्लिनिक्स दिसली. आणि बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ॲक्युपंक्चरचं एकतरी सेंटर होतं. ॲक्युपंक्चर सेंटर एकतरी होतं प्रत्येक ठिकाणी, कारण कोरियन चायनीज लोक असल्यामुळे ते होतं. सगळ्या जगातनं आलेली लोक भरपूर दिसली. बघावं तो माणूस कोणतरी वेगळाच. आणि मग मॉलमध्ये गेल्यावरती तो हा कुठून आलेला असेल हा माणूस, हे गेस करण्यामध्ये वेळ भरपूर जायचा. ही माणसं नेमकी कुठून कुठून आलेली असतील अशा प्रकारे गेस करण्यात वेळ. आणि ऐकायला काय हे नाही, ऑलवेज हर्ड साऊंड ऑफ सायलेन्स. शांततेचा जो एक नाद असतो, तो नाद मात्र सगळीकडे कायम येत होता. याच्या मागचं कारण असं की कोणी मोठ्याने बोलतच नाही. इव्हन आम्ही रस्त्यावरनं जात असताना सुद्धा लोक एकमेकांची काय म्हणतो काळजी घेतात. कोणाला बोलायची गरजच नाही पडत. गाडी हॉर्न वाजवत नाही, आवाज येतो तो फक्त गाडी हू पण जाते त्याचा, बस तेवढाच आवाज. त्यामुळे सायलेन्स असतो. घरामध्ये कोणाचेही पंखे नसतात, कारण कॅलिफोर्नियात हवा छान असते, त्यामुळे पंख्यांचा आवाज नाही.
आवाज नाहीतच कसले. त्यामुळे एक शांतता असते ना, ती एक वेगळीच शांतता मात्र या सगळ्या याच्यात अनुभवायला मिळाली. आणखीन काही गोष्टी दिसल्या, 1-2-3 गोष्टी पटपट, की सगळ्या पब्लिक प्लेसेस म्हणजे बीचवरती आणि सगळ्या ठिकाणी वॉशरूम्स आणि रेस्टरूम्स होत्या आणि त्या अतिशय स्वच्छ होत्या. तिथले टॉयलेटचे पेपरचे रोल्स नेहमी पूर्ण भरलेले असायचे. तिथे पाणी असायचं आणि कुठेही बिघडलेलं नाही. तिथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी अपंगांसाठी वेगळी वॉशरूम आणि तिथे कोणी जायचं नाही. लोक इथे लाईन लावून थांबायचे पण कोणी इकडे तिकडे घुसायचं नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की तिथे अपंगांची खूप काळजी घेतली जाते. आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला एक बस आली समोर आणि बसमधनं एक बाई ट्रॉली घेऊन उतरणार होती. आता बसमधनं उतरताना खाली असणार ना, त्या ड्रायव्हरने बटन दाबलं, बस अख्खी खाली गेली, त्या फुटपाथच्या लेवलला आली, ट्रॉली ढकलून बाई बाहेर गेली परत बसवरती. प्रत्येक बसला ही सोय, पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसला. त्यामुळे लोकांचं जीवन किती सुखावं. आता एवढं जर का सगळीकडे सुख असेल तर कशाला पण परत येईल. आपल्याला घरातनं बाहेर पडल्यानंतर रस्ता कधी क्रॉस करू शकतो याची खात्री नसते. जिथे तुम्ही रस्त्यावर पाय टाकलात की सगळ्या गाड्या थांबणार. तुम्हाला लागतील त्या गोष्टी सहजपणाने मिळू शकतात. तुम्ही किती वेळात पोहोचाल हे GPS वरती दाखवलं जातं, तेवढ्याच वेळात तुम्ही तिथे पोहोचता. एवढं सगळं जर का सुख असेल आणि जगभरातल्या सगळ्या गोष्टी तिथे मिळतात, जगातल्या सर्वोत्कृष्ट गोष्टी तिथे येतात, त्याच्यामुळे आपोआपच गेलं की माणूस तिकडे राहतो. परंतु शेवटी असं होतं ना की आपलं ते आपलं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम महत्वाचा कुठे होतो माहितीये का? इंडियन मला दिसलं तो संध्याकाळी फिरायला पार्क बिर्क मध्ये गेलं लोक दिसली, तिथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की इंडियन लोक पॉझेसिव्ह जास्ती असतात. आणि म्हणून ही जी आमच्यासारखे सिनियर लोक जी तिथे जातात ना, त्यांचा तो पॉझेसिव्हनेस तिथे चालू शकत नाही. कारण तिथली वाढलेली जी लोक आहेत ती अशा इंडिपेंडंट कल्चरमध्ये वाढलेत. त्यांनी तुमच्या याच्यात सारखं तुम्ही त्यात नाक घातलेलं आवडत नाही आणि आपल्या लोकांना नाक घातल्याशिवाय राहत नाही. तू कुठे चाललास रे आता? मी येतोय 10 मिनिटांनी. कशाला जातोय? 10 प्रश्न. एक मागे व्हॉट्सअपवर आलो होतं, कोलंबस जर काय कोलंबस मराठी असता तर अमेरिकेचा शोध लागला नसता. कारण त्याच्या बायकोने त्याला 1000 प्रश्न विचारलात. ते कुठे जात आहे, कधी जात आहे, कशा कोणाबरोबर जात आहे, कधी परत येणार, तो गेलाच नसता, घराच्या बाहेरच पडला नसता. त्यामुळे तिथे जो एकमेकांचा जो इंडिपेंडन्स सांभाळणं आहे ना, ते आपल्या लोकांना आवडत नाही. तिथे लोकांना कंटाळा येतो त्याच्यामुळे. आणि दुसरं कंटाळा येण्याचं कारण म्हणजे मोठ्या शहरांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट असतो, पण या छोट्या सॅन फ्रान्सिस्को व्यतिरिक्त आता आजूबाजूची सॅन होजे वगैरे ते पब्लिक ट्रान्सपोर्ट जवळजवळ नाही. आणि मग आपल्या फिरण्यावर लिमिटेशन येतात. आपल्याला मुलांवरती अवलंबून राहायला लागतं आणि मग वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न पडतो. म्हणून लोक कंटाळतात. तरी सुद्धा मग त्यातल्या त्यात काही ना काहीतरी मार्ग काढतात. म्हणजे सगळे अमेरिका एवढी सुंदर जरी असली तरी त्याला काळी बाजू आहे. काळी बाजू आहे ती म्हणजे तिथे पण भिकारी आहेत, पण तिथले भिकारी डॉलरमध्ये भीक मागतात. तिथले भिकारी चक्क अशी पाठी लावून भीक मागतात, मला बिअर प्यायला भीक द्या. तिथल्या जवळजवळ तिथे जे काय असे गावोगात गल्ल्यांमध्ये भिकारी नसतात, परंतु पब्लिक प्लेसेस ज्या काय असतात तिथे जे काही भिकारी असतात त्या जवळजवळ प्रत्येक भिकाऱ्याबरोबर एकतरी कुत्रा असतो. त्या कुत्र्याला पण सांभाळतात आणि भीक पण मागतात. अशी सगळी अमेरिकनची सगळी ही साईड आहे. कुत्रा आणखीन भिकारी हे अगदी कॉमन तिथे सगळीकडे दिसणारी गोष्ट होती. आणि म्हणून यू सी ऑल. ज्यावेळेला अमेरिका बघतो ना त्यावेळेस जगात सगळं, जसं आपल्याकडे एक म्हण आहे की आपल्या स्वतःचं दर्शन एक झालं की पिंडी ते ब्रह्मांडी. त्यामुळे अमेरिका बघितली म्हणजे सगळं जग बघितलं. कारण सगळ्या जगातल्या सर्व सुंदर गोष्टी या अमेरिकेमध्ये आलेल्या असतात आणि त्या एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. याचा एक गमतीदार अनुभव आला. सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टला मी परत आलो, परत येण्यासाठी म्हणून. सगळे पहिले चेक बिक झाले सगळे त्याच पद्धतीने. आणि नंतर मग फ्लाईटमध्ये ज्यावेळेस बसायला जाणार ना, आधी सगळी बंदबिंद करून झालेली होती. बसायला जाणार त्या फ्लाईटच्या गेटवरती प्रत्येक हँडबॅगचं वजन करून बघतो आणि त्याच्यात 10-12 तरी लोक सापडली जास्ती वजनवाली. तिकडून वजन सुटलं होतं ते इथे सापडलं. काही गोष्टी तिकडे त्यांनी चेक नव्हत्या केल्या, ओव्हरलुक केल्या होत्या, पण त्या त्यांनी चेक केल्या आणि मग सगळ्यांना बरोबर व्यवस्थित चांगल्यापैकी लगेजचं हे सगळं लावलं त्याला.
शॉपिंग केलं तर वाढू शकतो ना सगळं. काय शॉपिंगचं वजन जरी वाढलं तरी मग ते कसं बॅलन्स करायचं म्हणतो. ते काहीतरी काढून टाकायला लागतं मग. म्हणून मग यू सी ऑल. अमेरिका इज ग्रेट बिकॉज माझ्या दृष्टीने का अमेरिका सगळ्यात एवढी मोठी का आहे. अमेरिका मोठी झाली ती वर्षानुवर्षांनी झाली मोठी ना. अमेरिका मोठी झाली ती सगळ्या ह्याच्यातनं मोठी झाली पण तिथल्या लोकांमुळे मोठी झाली. अमेरिकन्स रिस्पेक्ट द लॉज ऑफ द लँड. माझ्या मुलाच्या बाबतीतला अनुभव आहे. आम्हाला आलेला अनुभव असा की तो ज्या वेळेला MS झाला आणि MS झाल्यानंतर मग कॉन्व्होकेशनच्या आधी त्यांच्यासाठी एक स्पेशल लेक्चर ठेवलं होतं इन्कम टॅक्सचा फॉर्म कसा भरायचा याचा. तुम्ही आता नोकरीला लागणार, कमावायला लागणार, इन्कम टॅक्स काय फॉर्म तुम्ही भरायचा कसा याचं लेक्चर त्यांच्यासाठी युनिव्हर्सिटीने ठेवलेलं होतं. त्यांना जे जे काही नियम असतात ते लहानपणापासून नियम हे आपल्याला पाळण्यासाठीच आहेत, आपल्यासाठीच बनवलेले आहेत. हे लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. वेगळ्याच आपल्याकडे ज्या उलट असतं नियम न पाळण्यासाठीच आहे. चल रे बाजूनी पोलीस नाही ना मग काय चल घाल गातमध्ये गाडी. त्यामुळे नो पार्किंग, रॉंग साईड वगैरे या गोष्टी तिथे केल्या जात नाही. रिस्पेक्ट लॉज ऑफ द लँड, रिस्पेक्ट एव्हरी अदर पर्सन्स प्रायव्हसी. दुसऱ्या माणसाची प्रायव्हसी कटाक्षाने लोक जपतात तिथे, हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे एकमेकांच्या ट्रॉलीमध्ये डोकावून बघितलं जात नाही. समोरनं माणूस जर का आला तर फुटपाथवरनं चालताना तो एवढा अंतर सोडून जाईल की आपल्याला असं वाटावं त्याला काहीतरी मोठा वाईट आजार झालाय म्हणून तो आपल्याबद्दल लांब जातोय की काय, किंवा आपल्याला झालाय म्हणून आपल्याबद्दल तो लांब पळतोय. एवढं अंतर ठेवून जातात की चुकूनही आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, धक्का लागू नये. हा एक. आणि सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे ते म्हणजे पर्टिक्युलरली अमेरिकन्स, चायनीज, इंडियन्स, कोरियन्स हे लोक नाही करत. पर्टिक्युलरली अमेरिकन्स दे कॅन स्माइल अँड से हॅलो टू अननोन्स. मॉलमध्ये फिरत झालं तुम्ही सहजपणाने कोणाकडे बघितलं आणि एक क्षणभर स्टेअर केलं ना की ताबडतोब तो माणूस हसतोच. इंडियन माणसं का हसला काय संबंध. डोक्यात पटकन एवढ्या सहजपणाने ते लोक हसतात ना. ही जी हसण्याची ही आहे ना ही सगळ्या जगाला बहुतेक त्यांनी भुरळ पाडलेली आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका इज ग्रेट. अमेरिका इज मेल्टिंग पॉट आणि सिमिलर अट्रॅक्ट सिमिलर. बेस्ट फ्रॉम द वर्ल्ड रेस्ट इन अमेरिका. सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना ते शेवटी अमेरिकेत गेले. जसं भारतात काही कुठचं आहे ते चांगलं जे आहे ना ते मुंबईत आल्याशिवाय त्याचं चीज होत नाही, तसं जगातल्या कुठच्याही चांगल्या गोष्टीचं अमेरिकेत पोचल्याशिवाय चीज होत नाही. कारण तिथे त्याला मान मिळतो आणि तिथे त्याला रिस्पेक्ट तेवढा त्या त्या प्रमाणात मिळतो. आणि म्हणून when you see America, you see all. USA, you see all. So that's all. Hari Om.